नमः श्री सरस्वती नमः श्री गुरुभ्यो नमः श्री कुलदेवताय नमः श्री अक्कलकोट निवासी पूर्णदत्तावतार दिगंबर यतिवर्य स्वामी राजाय नमः ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञानमूर्ति द्वंद्वातीतं गगन सदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदि साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। ओम रक्तांग रक्तवर्णं पद्मनेत्रं सुहासिवदनं कंठाटोपी च माला दंडकमंडलोदर कंठ्याकरक्षक त्रैगुण्यरहित त्रैलोक्यपालक विश्वनायक भक्तवत्सल कलियुगे श्री स्वामी समर्थावतारधारकं पाहि मां पाहि मां पाहि मां। आता करूया प्रार्थना। जय जय अगरणा परात्परा कैवल्य सदना ब्रह्मानंदा यतिवर्या जय जय पुराण पुरुषा लोकपाला सर्वेशा अनंत ब्रह्मांडाधीशा वेदवंद्या जगद्गुरु सुखदाम निवासी या सर्व साक्षी करुणालया भक्तजन ताराया अनंतरूपे नटलासी तू अग्नी तू पवन तू आकाश तू जेवण तुझी वसुंधरा पूर्ण चंद्र सूर्य तुझी पै तू विष्णू आणि शंकर तू विधाता तू इंद्र अष्टदिक्पालादी समग्र तूच रूपे नटलासी करता आणि करविता तूच हवी आणि होता दाता आणि देवविता तूच समर्था निश्चय जंगमाने स्थिर तूच व्यापिले समग्र तुझ लागे दिमध्याग्र कोठे नसे पाहता असोनिया निर्गुण रूपे नटलासे सगुण ज्ञाता आणि ज्ञान तूच एक विश्वेशा वेदांचाही तर्कशास्त्रे शास्त्रांदेही नावरे विष्णू शंकर एक सरे कुंठित झाले सर्वै मी केवळ अल्पमते करू केवी आपले सते सहस्रमुखे निषेधे शल्लाख्याती वर्णिता दृढ ठेविला चरणी माथा रक्षावे मस्ती समर्था कृपा कटाक्ष दिनानाथा दासाकडे पाहावे। आता इतकी प्रार्थना नावी जे आपल्या मना कृपा समुद्री यामिना आश्रय द्यायचे सदैव पाप ताप आणि दैन्य सर्व जाओ निर्सोन ये लोके सौख्य देवन परलो साधन करवावे दुस्तराभ सागर याचे पावया पहिलं ते रत्वन्मान चरणी साचार प्राप्त हो मजला ते आशा मनीषा तृष्णा कल्पना आणि वासना भ्रांती बुले नाना न बाधो तुझ्या कृपे किती वर्ण आपले गुण द्यावे मग सुख साधन अज्ञान तिमिर सोण ज्ञानार्थ उदयी प्रगटोपय शांती वने सदा वसो वृथाभिमान नसो सदा समाधान वसो तुझ्या कृपेने अंतरी भव दुःखे हे नेसो तुझ्यावर निश्चित वसो वृथा विषयांचे नसो वासना या मनाते सदा साधू समागम तुझे भजन उत्तम तेने वा सुगम दुर्गम तो पंथ विवारी वर्तता न पडो भ्रांती चित्तांगी न यावी असत्यता सत्यविजयी सर्वदा प्राप्त वर्गाचे पोषण न्याय मार्गावलंबन एकी द्यावी वरदान कृपा करुणी समर्था असोनी या संसारात प्राशिंतव नामामृत प्रपंचाने परमार्थ तेने सुगम मज लागे करता आणि करविता तूच एक स्वामीनाथा माझी या ठाई वार्ता मी पणाची नसेचे गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ, 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 श्री स्वामी समर्थ महाराज की जय. 3 वेळा आचमन करायचंय आपल्याला. ओम केशवाय नमः, ओम नारायणाय नमः, ओम माधवाय नमः. 2 पळ्या पाणी तांबण्यात सोडायचंय. ओम गोविंदाय नमः, ओम विष्णवे नमः, ओम मधुसूदनाय नमः, ओम त्रिविक्रमाय नमः, ओम वामनाय नमः, ओम त्रिधराय नमः, ओम ऋषिकेशाय नमः, ओम पद्मनाभाय नमः, ओम दामोदराय नमः, ओम संकर्षणाय नमः, ओम वासुदेवाय नमः, ओम प्रद्युम्नाय नमः, ओम अनिरुद्धाय नमः, ओम पुरुषोत्तमाय नमः, ओम दक्षजाय नमः, ओम नरसिंहाय नमः, ओम अच्युताय नमः, ओम जनार्दनाय नमः, ओम उपेंद्राय नमः, ओम हरये नमः, ओम श्री कृष्ण परमात्मने नमः. प्राणायाम करायचा आहे. हातात पाणी घ्यायचंय. प्रणवस परब्रह्म ऋषी परमात्मा देवता देवी गायत्री छंदे प्राणायामे विनियोगा. पाणी तांबण्यात सोडून द्यायचंय. आपल्या उजव्या हाताचे मधले 2 बोट डाव्या नाकपुडीला लावायचे. अंगठा उजव्या नाकपुडीला लावायचा आहे. मनातल्या मनात गायत्री मंत्र म्हणायचा आहे. नंतर डाव्या नाकपुडीवरील बोट काढून घ्यायचे. नंतर अंगठा काढायचा आहे. पहिले उजव्या कानाला, नंतर डाव्या कानाला, नंतर तोंडाला स्पर्श करायचा आहे 5ही बोटांनी. ओम आपो ज्योतिरश्मी ब्रह्मा भुवस्वरम. हात जोडून बसायचंय. श्रीमन महागणाधिपतये नमः, श्री मातृपितृभ्यो नमः, श्री कुलदेवताभ्यो नमः, श्री इष्टदेवताभ्यो नमः, श्री ग्रामदेवताभ्यो नमः, श्री स्थानदेवताभ्यो नमः, श्री वास्तुदेवताभ्यो नमः, श्री आदित्यादि नवग्रह देवताभ्यो नमः, श्री सर्वेभ्यो देवेभ्यो नमः नमः, श्री यत्तम प्रधान श्री स्वामी समर्थ महाराजाय नमः. आपल्या पोथीची पूजा करायची. हळद कुंकू अक्षता फुल व्हायचंय. तसेच आपण आपल्या कपाळाला हळद कुंकू लावायचा आहे. दादा असतील त्यांनी अष्टगंध लावायचा आहे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. पोथीची पूजा करायची. नमस्कार करायचा आहे 3 वेळा. ओम विष्णवे नमः, विष्णवे नमः, विष्णवे नमः. मंगलाचरण पान नंबर 12 पोथीचं आपलं. जयते सिंदूर वदनो देव यत्पाद पंकज स्मरं वासरमन्युतं साराशिना शांती विघ्नानाम. या कुंदे दुषहार धवला, या शुभ्रवस्त्रावृता, या वीणा वरदंड मंडित करा, या श्वेत पद्मासना, या ब्रह्माच्युत शंकर प्रवृत्तिर्भिदैवे सदा वंदिता. कामा पातु सरस्वती भगवते निशेष जाड्या पहा. मूकं करोति वाचालं पंगो लंघयते गिरिं यत्कृपातमं वन्दे परमानंद माधवं. नारायण नमस्कृत नरं चैव नरोत्तमं देवी सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत. वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरु. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा. गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त. श्री त्र्यंबकेश्वर महाराज की जय. गंगा गोदावरी माता की जय. सद्गुरु परम पूज्य मोरे दादा की जय. श्री स्वामी समर्थ गुरु माऊली की जय. भारत माता की जय. आपण 24 वेळा आता गायत्री मंत्र घेऊ. नंतर गोरक्ष मंत्र होईल. शाबरी मंत्र होईल. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्.
ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्। शाबरी मंत्र। ओम श्री चैतन्य गोरक्षाय नमः। 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 गणपती अथर्वशीर्ष। ओम भद्रं कर्णेभिः शृणुयाभिदेवा भद्रमक्षभिर्यजत्रा स्थिरंगे तुष्टवासो तनुविवेशं देवहितायुधायों स्वस्ति न इन्द्रो दश्मः स्वस्ति न पूषा विश्ववेदा स्वस्ति न सारेक्षरिष्टनेमि स्वस्ति न बृहस्पतिर्दधातु। ओम शांति शांति शांति। ओम नमस्ते गणपते तमेव प्रत्यक्ष तत्त्वमसि तमेव केवलं कर्तासि तमेव केवलं धर्तासि तमेव केवलं हर्तासि तमेव सर्वकालविन्द ब्रह्मासि तो साक्षात्मासि नित्यमृतं वच्मि सत्यं वच्मि अवत्मामवतारमवशोतारमवदातारमवधातारम् अवानुचानवंशमपशातातो पुरस्तातोत्तरातातो दक्षिणातातो चतुर्थरातात् ओधरातात् सर्वतोमा पाहि पाहि समन्तातो वाङ्मयस्य चिन्मयातो आनन्दमयस्य ब्रह्ममयातो सच्चिदानन्दादित्यसि त्वं प्रत्यक्ष ब्रह्मासि तो ज्ञानमय विज्ञानमयसि सर्वजगदे तत्त्व जायते सर्वजगदे त्वयि तिष्ठति सर्वजगदे त्वयि लमेष्यति सर्वजगदे त्वयि प्रतीति त्वं भूमिरापनलो नीलो नभातो चतुरादेवाक्पदानि त्वं गुणत्रयात्रिता त्वदेयत्रयात्रिता त्वं कालत्रयात्रिता त्वमूलाधारोऽसीत्योऽसि नित्यं त्वं शक्तित्रयात्मका त्वायोगिनोऽध्यायति नित्यं त्वं ब्रह्मास्तं विष्णुस्तं रुद्रस्तं इन्द्रस्तं अग्निस्तं वायुस्तं सूर्यास्तं चन्द्रमास्तं ब्रह्मा बुभोस्वरं गणादि पूर्वमूर्छाय वर्णादि तदनन्तरम् अनुस्वार परत्परार्धे तुलसी तन्तारेण रुद्र एतत्त्वमनुस्वरूपं गकारं पूर्वरूपम् अकारो मध्यं रूपम् अनुस्वार शायन्ते रूपं बिन्दुवृत्तरूपं नादं सन्धान संहिता सन्देश ईशा गणेश विद्या गणकृषे निचित्र गायत्री छन्दा गणपतिर्देवता ओम गण गणपतये नमः। ओम एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ती प्रचोदयात्। एकदन्तं चतुर्हस्तं पाशं कुशधारिणं रदच वरदहस्ते बिभ्राणमुषगजं रक्तलम्बोदर शूर्पकर्णकं रक्तवाससं रक्तगन्धानुलिप्तं रक्तपुष्पे सुभुजितं भक्तानुकम्पिं देव जगत्कार्यमुच्यतमाविर्भूत सृष्टादे प्रकृति पुरुषात् परम् एवं ध्यायत्यो नित्यस्य योगी योगिना वरा। नमो व्रातपतये नमो गणपतये नमो प्रमथपतये नमस्ते अस्तु लंबोदराय एकदन्ताय विघ्ननाशिने शिवसुताय श्रीवरदमूर्तये नमो नमः। ओम भद्रं कर्णेभिः शृणुयामि देवा भद्रभक्षभिर्यजत्रा स्थिरंगे तुष्टवासो तनुविवेशं देवहिताय दाय। ओम स्वस्ति न इन्द्रो दश्मः स्वस्ति न पूषा विश्ववेदा
स्वस्ति न सारिषरिष्टनेमि स्वस्ति न बृहस्पतिर्दधातु। ओम शांती शांती शांती। नवनाथांचा मंत्र 11 वेळा. गोरक्ष जालंधर चरपटा षडबंकाणी पमचंद्र अन्या चौरंगी रेवाणक भद्री सौन्या भूम्या बबू नवनाथ सिद्धा। गोरक्ष जालंधर चरपटा षडबंकाणी पमचंद्र अन्या चौरंगी रेवाणक भद्री सौन्या भूम्या बबू नवनाथ सिद्धा। गोरक्ष जालंधर चरपटा षडबंकाणी पमचंद्र अन्या चौरंगी रेवाणक भद्री सौन्या भूम्या बबू नवनाथ सिद्धा। गोरक्ष जालंधर चरपटा षडबंकाणी पमचंद्र अन्या चौरंगी रेवाणक भद्री सौन्या भूम्या बबू नवनाथ सिद्धा। गोरक्ष जालंधर चरपटा षडबंकाणी पमचंद्र अन्या चौरंगी रेवाणक भद्री सौन्या भूम्या बबू नवनाथ सिद्धा। गोरक्ष जालंधर चरपटा षडबंकाणी पमचंद्र अन्या चौरंगी रेवाणक भद्री सौन्या भूम्या बबू नवनाथ सिद्धा। गोरक्ष जालंधर चरपटा षडबंकाणी पमचंद्र अन्या चौरंगी रेवाणक भद्री सौन्या भूम्या बबू नवनाथ सिद्धा। गोरक्ष जालंधर चरपटा षडबंकाणी पमचंद्र अन्या चौरंगी रेवाणक भद्री सौन्या भूम्या बबू नवनाथ सिद्धा। गोरक्ष जालंधर चरपटा षडबंकाणी पमचंद्र अन्या चौरंगी रेवाणक भद्री सौन्या भूम्या बबू नवनाथ सिद्धा। गोरक्ष जालंधर चरपटा षडबंकाणी पमचंद्र अन्या चौरंगी रेवाणक भद्री सौन्या भूम्या बबू नवनाथ सिद्धा। गोरक्ष जालंधर चरपटाक्ष अडभंग काणी पमचंद्र रांद्या चौरंगी रेवाणक भद्री सौन्या भूम्या बबू नवनाथ सिद्धा। अध्याय 7 श्री गणेशाय नमः। ओम जय जाजी पंकजाक्षा कमलापते कमलपत्राक्षा अवगुण रूपा गुण सर्वेशा महादक्षता रघुत्तमा हे कमळ मित्र कुळभूषणा रावणांतकार कुटंदा। पुढे बोलवे ग्रंथ रचना जैने श्रोतया सुख वाटे। मागील अध्याय कथा सुरस काळिका देवी मच्छिंद्रास प्रसन्न होणे वरदानास सावरे विद्या तुले। मच्छिंद्रानं आला हरीश्वराचे गदा तीर्थ स्नान उद्देशे स्नान करुणी पर्वताचे प्रदक्षिणा आरंभिले। सवेचे येता मच्छिंद्रात तो वीरभद्र पातला स्नानातीथ मानव वेश जोगे कृत्य त्रिशूळ डमरू धनुष्यादे शैली शिंगे नाद अद्भुत नादनो हेतु आगम भक्त साधकिताचा स्वार्थ अर्थ परिणाम सुचवे। अहो ती शिंगे नो हे देवता साधक जनांचे काम त्वरिता पूर्ण कराव्या परिणामार्था बोधरवे प्रवेशते। रजतम सत्वतृते गण महामारपती कठीण ते त्रिवर्ग करते खडतर्पण ऐके केला त्रिशूळ तो। या परी आगमन विमन विजय सार व्यक्त तेज पुंजे तथाची पंथिका दावे करा मुजे विशाळ डमरू विराजला। सगुण कथा सप्त धातू गुणे भरला गुणा तिथून रंगरसात झाला व्यक्तो हरिगुणाची भक्तो होय का। काम क्रोध षडविक गुण विकार स्वस्थस्थाचे शत्रु अनिवार थया जिंकिता वेकार शरगांडी विराजले। ऐसा महाराज प्रताप रुद्र द्वादन विलेश नसे मनी वीरभद्र अज्ञातमेचा महाचंद्र मच्छिंद्रा ते भेटला। मच्छिंद्र करुणे तसे स्नाना वीरभद्र त्याचे स्नानाला गुणा तो मार्गे मच्छिंद्रा ते पावणे उभा केला हटकोने करुणे उभे नमना नमन म्हणे स्वामी तुम्ही कोण येरो म्हणे मच्छिंद्र विधान अनिज ध्या मिरवितसे येरो म्हणे कवनम पंथी अभ्यास निर्वितसा जगा प्रति मच्छिंद्र म्हणे जोगे नीतीनाथ पंथी मिरवितो येरो म्हणे कोण दर्शन मच्छिंद्र म्हणे जोगी महिमान शैली कंता मुद्राभूषण निजांगे मिरवितसे वीरभद्र म्हणे मुद्रा स्नान न घालिता फाडिले कान येरो म्हणे गुरुप्रसादे करुणे मंथने निर्मिला हा एक वीरभद्र म्हणे काय पाखंड व्यर्थचे उगले वाडो निबंड जगा माझे मिरविता काळे तोंड योगायोग्य दिसेना तरी आता योगद्रुमा मुद्रा सोडून या नसती उत्तमा नाही तरी शिष्टा पावसे नियमा ठाई टाही महाराजा अगात गुरु ऐसा कोण वेदविधीच्या प्राज्ञे करून पूर्ण आगळे कपंथ निर्मून जगा माझे मिरवितो अगा स्वबुद्धी तर्क करून भलतेची मत करी स्थापन तो प्राज्ञिक नवे मूर्खा होणे शतमूर्ख म्हणावा। ऐसे ऐकता भद्र गोष्टी मच्छिंद संतप्त झाला पोटी म्हणे मष्का कोटी वल्गना करीसी अपार अरे नष्टा दुर्जनात्मा तो दर्शनी स्नान करणे आम्हा आता उगाचे जय आपल्या कामा शिक्षा पावसेल मम हस्ते। आशा परी मच्छिंद्रनाथाचे भाषण ऐकता वीरभद्राचे शोभले मन म्हणे भ्रष्टा तुझा प्राण आताचे घेईन ये काळे मग करे कळणी सायकासन सत्वर्गणे लाविला गुण निर्वाण अर्धचंद्रबाण तू निरांतुने काढेला ती पावणी मच्छंद्रात म्हणे पतित झाला ते उन्मत अरे उद्धटा आपले अहित जना माझी मिरविसे अरे सायकासन सिद्ध करून सोंग दाविसे मत लागुनी परी बरवेनो हे मरण ये काळी पावसे। वीरभद्र म्हणे मूर्ख ऐक तू ते दाविने यमलोक तव आश सरले सकाळी क म्हणून येथे आलासे मूर्ख ऐक वचनार्थ मम गुळचा मौळी वरद हस्त तेने होतसे शरणागत मानव दानव देवादे। वीरभद्र म्हणे तू काय करेशे मरण काळे फाटा फुटला तुसे आता क्षणीचे भूमी पाचे करीन नव्हता असे ऐसे ऐसे म्हणून वीरभद्राने गुण सज्जले अस्त्रविंदान म्हणे भ्रष्टा सावधान राम मंत्र जल्पिका। मच्छिंद्र म्हणे राम मंत्र तो ते वाटला अपवित्र तरी परी तेनेचे सुखी पंचवक्र दुःखले शिमकलासे ऐसे म्हणून कक्ष झोळे विलोकीने भस्म करे कवळे मग शस्त्राचे तेने काळे वज स्थापना जल्पत असे पूर्ण प्रयोग घालून थाटे भोवते मिरवी भस्म चमटे तेने कर्णवज दाटे दाहे दिशा मिरवित असे अनेक करे कवळणे भस्म यासी विलकी योगद्रुम तो वीरभद्रे सायके परम निर्वाण बाण सोडेला तो बाणे ताकिंकाटत दृष्टी पाहे मच्छिंद्रात मग आपले मानी मनात बाण हाय तृणासम
असे म्हणून स्तब्ध दृष्टी उभा करी कळवणी बसवून चिमटीत तो बाण न भापोटे संचरोनी उतरत असे. मच्छिंद्रनाथा ते लक्षणे खाली होत असते. घ्याव्या प्राण तो सबळ बळे व्रज येऊनी प्रहार करते पै झाले. तरी ते वज वरिष्ठ आदळताची बाण झाला पिष्ट. ते पावनी वीरभद्र वरिष्ठ परमचिती क्षोभला. मग शक्ती हृदय दीपे मान यजेचा आला रुद्रनंदन. सज्ज करुणे सहायक संधान साधोनिया प्रेरिले. सवेचे काढून दुसरा बाण नागास्त्र तयावरी स्थापून तोही चुंबित पावला गगन पाठोपाठ शक्तीच्या परिती शक्ती बलाढ्य भवत सर्गी मिरवे शब्द करिता ऐसा भस शब्द भयभीत सकळ मही झाली असे. देव मान यक्ष दैत्य मंथी पावला प्रळय मृत्यू ही शक्ती नो हे प्रळय समस्त मई बुडविल वाटत असे. यावरी नागास्त्र निशक्त ती पावनी मच्छिंद्रनाथ त्वरे कळवणी बसवून चिमटीत रुद्रास प्रेरित असे. त्या सभेचे योजनी खगेंद्र सात पाठोपाठ प्रेरित परी रुद्रास झाले व्यक्त रुद्र एकादश प्रतापी. एकादश रुद्र चुडामणी शक्ती ते तलीन करी कळवणे तिने हस्तपाद मर्दनी क्षीण होणे पडियेले. शक्ती पट्टा खचून रुद्र मिळले अदृश्य देही येरी कडे खगेंद्र अस्त्रास्त्र बक्षित असे. तेने नागास्त्र त्वरित अदृश्य झाले दरहित. यावरी अस्त्र विनतास होत तेही झाले अदृश्य. यावरी वीरभद्र प्रताप तरणी वात्रास प्रेरिता झाला गणवी. ते मच्छिंद्रनाथ विलोकिनी पर्वत्रास सोडित असे. तेने कोंडीला अवघावात मग वज्रास प्रेरी महारुद्र सुप्त. तेने करुणी चूर्ण पर्वत अदृश्यपणे मिरविली. यापरी प्रतापी वीरभद्र त्वरित प्रेरिता झाला अग्नेच. ते पाणी मच्छिंद्रनाथ जलदास प्रेरित असे. त्याने सकळ अग्निविजोनी करते झाले अदृश्य गमन. यावरी वीरभद्र कामास सोडून काम व्यथा विजित असे. यावरी विरक्तनाथ मच्छिंद्र प्रेरिता झाला रथ्यस्त्र. तेने करुण काम पळत सुख पावला रतिसंगी. यावरी वीरभद्र दक्ष प्रेरित झाला महोराहकस्त्र. ते पाहुणी मच्छिंद्रनाथ संजीवनी प्रेरित असे. वीरभद्र तो वैश्वानर प्रेरिता झाला दानवास्त्र. मच्छिंद्रनाथ ते तत्पर देवास्त्र प्रेरित असे. मग असं ते बळवंत देव दानव प्रगटले अमित. ते पाहुणी उभयता ते स्वग्रिया तुकवे. ते परस्पर धन्य धन्य वंदोनी हृदय करती गान मान नगद गदोनी हास्य वदन एकमेका बोलती. असे देवास्त्र युक्त प्रयुक्त दानव करुणी सकळ शांत अदृश्यपणे स्वस्थानात जाऊन या पोचले. यावरी वीरभद्र ब्रह्मास्त्र प्रेरिता झाला अतिपैत्र. ते पावण्यावर पात्र विद्यास्त्र प्रेरित असे. ते प्रगटता चतुर्भुज मूर्ती विधी लागे चरणाप्रती. यावरी क्लर्तिकास्त्र भद्र जाती सोडिता झाला तत्क्षणी. ते पाहुण्या दत्त वरद पाणी स्त्री अस्त्र सोडित गवणी. ते बोलता लावण्य खाणे स्वामी लागे विहिता ते. तेने करुणे कार्तिकास्त्र तत्क्षणी पावले शांत. यावरी तो भद्र काळास्त्र प्रेरिता झाला तत्क्षणी. ते पाहुणे मच्छिंद्रनाथ माया प्रळे पिळले अस्त्र. तेने काळ भक्षण पवित्र पंचदत्त कवळीत असे. ते पाहुणे सकळ देव करते झाले मच्छिंद्र म्हणते महाराजा युग भाव सकळ नाश पावेल की. तरी आता कृपा करून माया प्रळय घ्यावरून मग देव आणि श्रवणी ऐकून वासनाटिक अस्त्र प्रेरित असे. तेने माया प्रळय हरला माया उत्पत्ती प्रयोग राहिला. मग सकळ विमानी उतरुणी महिला देव नमिती मच्छिंद्रा. ब्रह्मा विष्णू आणि रुद्र स्तवने केला शांत मच्छिंद्र. मग सनिद बोलावणी वीरभद्र करी एक ओपिते. कवी म्हणते कवी नारायण मच्छिंद्रनाथ तरी आपण वाढावी सदैव प्रेत. असे वीरभद्रा ते सांगून समस्त प्रेमे प्रेते वाढविते. यावरी बोले रुद्र प्रसन्न होणे की मच्छिंद्राची कामना कोण मी तीच पूर्ण करेन वरचिते करून या. धन्य आहे मच्छिंद्रनाथ युद्धी कुशल प्रतापंत. धन्य श्री गुरु मिळाला त्या ते प्रतापंत गळातो. परी आजी खात्री कृत्याकृत्य केली असे मच्छिंद्राती. मग करी कळून हृदया ते धरता झाला असा प्रेम. म्हणे महाराज युगद्रमा वेद कामना असेल तुम्हा तरी ती सांगून रुद्रतमा वर चुका पहुडवी. येरो म्हणे बा महाराज एक अर्थ तो करून माझा परी त्या ते फळ देऊन ओझा लोकोपकारी मिरवावे. तरी तो अर्थ म्हणाल कोण महाराजा करा श्रवण. म्या कामनेवरीला विद्या काम सावरे विद्या महाराजा. तरी त्या मंत्रा बोला समान आपण वैवाटा ये दे धर्म. त्वरे जाऊन जगाचा काम मंत्रा पाठी पुरवावा. येऊन वरी उपनी माते लोट लोट कृपा ते. मग अवश्य म्हणे मच्छिंद्रा ते कार्य सहसा करीन मी. असे बोलन वरदिवते करताळा देव प्रत्येत प्रसन्न चित्ती. या परी बोलते सकळ देव बोलते प्रसन्न होणे तया ते. म्हणती वीरभद्र दिला वर तया साई असो आम्ही समग्र मंत्रा पोटे कार्य थोर आम्ही करू सहसाई. असे बोलन वरदिवते मग मच्छिंद्र म्हणे नमस्कार सर्वाप्रती. रुद्र ब्रह्मा चक्रवर्ती भावे करून न मिळेला. विष्णुपदी ओपिता मौळी तोही त्या ते कृपे निहाळे. परम प्रेमे हृदय कमी धरता झाला स्नेहा तो. वृष होता संकट राशी निवारेन मी निश्चयशी. मग चक्र अस्त्र देऊन त्यासे तुष्टता मानसे केला तो. या परिनंदी उमाला तर तोही प्रसन्न होणी त्या ते प्रेमे कळवणे हृदया ते तृष्णास्त्र ओपित असे. या परिणाभितनया नमिता होती वदे प्रसन्न चित्ता. शापद आपादी सविता संजोगिले तयासे. जे वाणीने निखे अक्षर ते होय साचोकार. शुभ शुभ कर्मावर फळे पावते गोमटी. आयसे वंदन विधी राज तुष्ट गेला तपोभुज. या परी चक्र नभी ओझ तोही वर ओपित असे. मग वज्रास्त कापूर्ण त्या ते दिले कृपा करून. मग अस्त्रमंत्र सांगून वज्रास्त ओपिला. यावर नमिता देव कुबेर तोही होणे उद्गार. सिद्धी मंत्र देवनी समग्र दासी केला तयाच्या. यावरी वरुण भावे नमिता तोही प्रसन्न होणी चित्ता. अपास्त्र मंत्र भोगता केला असे त्वरेने. या परिणमिता द्रुमदन तोही आल्हादे चित्त कामनी. वर दिला मंत्र अग्निस्मरण होता प्रगटावे.
या परिणामिता देव अश्विनी तोही देत मंत्र मोहिनी असो सर्व देव वरद पाणी एकमेकाने ओपेला मग आपल्याला आसन योजने सिद्ध करते झाले गमन यावरी मच्छंद्र कर जोडणे विडवित असे सकाळी कामने महाराज स्वर्गवासी माते कामना वेदिके जीवासी मनी करणे काल मानवासे आदर्श ते वाटत असे मरे तरी माते करावया स्नान ज्ञान जरी कृपे करून तरी येऊन या कामना पूर्ण करीने आपली महाराज आयसे एकूण वचन ते सकाळ प्रसन्न झालेचे ते मग स्वय विमाने वाहून श्रीपती घेऊन या चालेला विमान्याने आपले बहुत त्वरे टाकले विकुंठनाथ मग आपले आसनी मच्छंद्रात नेऊन या बसविला आसनी शैनी भोजनी एकत्रपणी वर्ते चक्रपाने सखळ देव पातले स्वस्थानी मच्छंद्र वैकुंठी राहिला मग नित्यमनी करणे किटे स्नान मच्छंद्रनाथ येत करुण यावरी पूर्ण समाधीकरण पाहू असे वाटत असे मग विष्णूशी म्हणे मच्छंद्रात मेरू पाठार दावी जय माते म्या समाधी घेतली पूर्वजन्मात दया गोचर करावे अवश्य म्हणून नारायण मेरू पठारावरे मेरू पाठारे केले गमन मग दाही समाधी दृष्टी पाहुणे संतोष झाला मानसी न नारायणच्या समाधीनं 10वी समाधी वासुदेव आयसा पाहुणे मन भाव पुन्हा येत वैकुंठी असो एक संवत्सर वैकुंठनाथ ठेविला झाला प्रीतिवंत मग पाचारुणी उमाकांत नेता झाला कैलासी तेथे एक संवत्सर पर्यंत राहता झाला मच्छिंद्रात स्थिती वृत्ती स्नेह बहुत वाढविले शिवाचे यावरी कोणी एके दिवशी इंद्र योनी कैलासाचे भावी नमुनी महादेवासे मच्छिंद्रात नेत असे यावरी 3 मास अमरावती राहता झाला योगपती तेथे अत्यंत वाढणी प्रति निरोप ते मागत असे तो विधीने नारद पाठवणे नेले सत्यलोका कारण तेथे षण्मात्रावन विधिराज तो शिविला या परी सकळ देवने तेथे घेऊन जाती मच्छिंद्रात एक दिन करून तीर्थ सकळ देवासी तो शिविले सुरगण गंधर्व किन्नर यक्ष पितृगण आदी आर्यमादक्ष सकळ करुणे प्रीतीने प्रत्यक्ष तोचे एक मिरवला असो 7 वर्षापर्यंत स्वर्गी राहिला मच्छिंद्रात सकळांचा गौरव होऊन या तिथं पुसून या निघत असे मग सकाळ निघून स्वर्गवासी बोळवी ती मच्छिंद्राचे विमानी वाहुनी मृत्यू लोकासे आणून या घातले असो देव गेले स्वस्थानासे येरीकडे मच्छिंद्रपुरतेसे पुन्हा चालला तीर्थाटनासे करावया त्या दरे भ्रमण करता शुद्धमयसे दासा झाला की कादेशी ते परमस्थान पश्चिमदेशी वजवन पाहिले तो त्या ठाई वज भगवती महादैवत प्रताप शक्ती भावी नमुनी अंबिकामूर्ती तीर्थ स्नान करीत असे येथे 360 कुंडे असते परी उष्णोदके भरली असे ती पावनी परमचित्ती आश्चर्या ते मानित असे आश्चर्य मनात योजने करीत की उष्णोदके कुंडे भरित तरी त्यांची राहणी पुसी कोणास आपण कुंडे निर्मावी निर्मणी परिसर भावनी परमा आगळे उष्णोदक जीवन मग सकाळ तीर्थात करुणे स्नान भगवती ठाया पातला पाचारुणे तीर्थाच्या पुजाराचे वृत्तांत पुसेला उष्णोदकाचे विचारिता सांगितले असे उष्णोदक कारण ते मने पूर्वी वशिष्ठ यज्ञ केला देव सकळ देव पातली स्नान त्यांनी निर्मणी उष्णोदकाला कुंडे केली आपलाली द्वादर वर्ष 12 दिवस समस्त राहिले त्या ठायाचं यज्ञ पावल्या पूर्ण तसे सकळ गेले स्वस्थान ते कुंडे अध्यापर्यंत स्थानोस्थानी आहेत असे एकूणी मच्छिंद्रात म्हणे योजले करावे मग सरस्वती सरिता पात्रीची उंचवट जागा तया क्षत्री पाहून वाटिका पवित्र नेत्री वरुण मंत्र जल्पत असे आपास्त्र मंत्र उच्चार पूर्ण होताचे प्रविष्ट झाले जीवन भोगावतीचे उदक काढून अग्निमंत्र जल्पत असे अग्निमंत्र उच्चार होता प्रवाही अग्निमंत्र उच्चार होता प्रवाही लागला होता शंतत्वता तेने करून होता शंतत्वता पावती झाले ते समय शिव वरद करी त्रिशूळ हाती ते बुडा कडोने टाकेला महिमा ते तेडे करून जीवन तप्त कुंडा प्रति महिला गे विराजले भोगावतीचे उत्तम उदक प्रकट होता अलौकिक आपण स्नान करून सुचिक करी भगवती माते ते भोगावतीचे उत्तम जीवन अंबिके प्रति होता स्नान मग ती मच्छिंद्रा प्रत्यक्ष होणं बोलते झाले सम्यक म्हणे जीवलगा मच्छिंद्रनाथ धन्य तो प्रतापवंता भोगावती जीवनाने माते स्नान घातले योगेंद्रा तरी येथे 1 मास वस्तीस सावी सावकाश मग बोळीने स्वस्थ चित्तास तुझ लागे पुढारा अवश्य म्हणून मच्छिंद्रनाथ राहता झाला मास तिथं मग रुसल्या अर्थी बोले देवी ते बोलून काळ कमीत असे यावे कोणी एके दिवशी मच्छिंद्र म्हणे अंबिकेसे वज्रबाई नाम तुसे काय म्हणून सांगाय माता म्हणे तपोधना वशिष्ठ कथा झाला होना ते चक्रपातला स्थाना या लागे महाराजा तर सभास्थानी सकळ ऋषी बसले होते महातापसी तो इंद्रपातला देव कटके से सभास्थानी बैसावया सभेत येता सचिना ते उत्थापन दिले नाही त्याचे म्हणून शोभे अमरनाथ वजा लागे प्रेरित असे ते पाहुण्या दाशरथी राम शक्ती मंत्रे धर्म मंत्रोन सोडिता झाला वज कारण बहुता तडे बघे मग त्या धर्मी मंत्र प्रयुक्ती ती मी प्रगट झाले महाभगवती वज्र गिळून उदर आहुती करते झाले ते समय यावर श्री राम तो बोलन पूर्ण केला समाधान मग श्रीरामाचे सवन करण वज पुन्हा मागितले मग तो प्रसन्न होणे चित्ते उरज दिले मागोती मग सकाळ ऋषी देवी प्रति मज प्रति नाव ऐसे स्थापिले यज्ञ झाला समाप्ती सकाळ गेले स्नानाप्रती परी श्रीराम येऊन ते क्षती माते स्थापिले अज्ञापी ती भोगावती तेथे श्रेष्ठ माझे केले प्राण प्रतिष्ठा ते भोगावतीचे उदक श्रेष्ठ मिळाले होते मग लागे किंवा आता तुझे हाती स्नान पावले भोगवती परी रामाहुनी कृपामूर्ती तुवा अनेक केले बा रामे नानिले शीतोदके तुवा नानिले उष्णोदके आणि अखंडित पुण्यश्लोके भोगावती दिले त्वा
असं हे सर्वादिवशी झाले आणि ते त्या उखैती उपरी मासाचे झाले भरती नाथ पुसुनी निघाला उत्तर देशी करता गमन अयोध्ये जाता तपोधन द्वारावरती तीर्थ करून अयोध्येचे पाचला स्वस्ति श्री भक्ती करता सार समस्त गोर शकावे किमागार सदा परिषद भाविचत सप्तम अध्याय गोडा श्री कृष्णार्पणमस्तु शुभम भवतो श्री स्वामी चरणार्पणमस्तु नवनाथ भक्तीचा सप्तमाध्याय समाप्त अध्याय 8 श्री गणेशाय नमः ओम नमः जय गुरुराया भवछेदका पाळवी माया श्री ज्ञानेश्वरा सदवृदह्या मम किंचित नाम निर्विषी या परिद्वारका करून तेतो गोमती स्नान विधेयथार्थ करुणी द्वारकानाथ प्रसन्न चित्ती आगळा त्यावर आला दिसे तरी श्रुत्या कथा परिसी स्नान करून शरीत्रासी राम दर्शना जात असे तो पशुपत्रा तया ग्रामे रामवशात पराक्रमी तो देवालय पूजे लागे आला होता संभारे पायीचे पाळदळ अपार वस्त्राभरणी मंडिताकार छडीदाराने चोपदार जासोदलकारी मिरविसे असं ऐशी अपार संपत्ती मिरवेला पशुपत अयोध्यापती ते सकळ दाठी देवळाभोवती राजराजेने मिरविले त्यात श्रीराम दर्शना कारण जाता झाला योगद्रम तरी ते द्वारपाळ परमनाथा लागी बोलत तिरुवाचे बोलती वचन म्हणती कान फाडून बुद्धिहीन कोठे जास्ती त्या तडेने मती मंदा ही मूर्खा हे भ्रष्टा तू ते कैसे कळेना की रावाला ही दर्शना त्यात तू जास्ती बुद्धिहीन सरपरता माघारा असे म्हणून निष्ठुर वचन हाती छेदे लोटेले मच्छिंद्रनाथा प्रती येणे करून परमचे ते विक्षेपाते पावला परी तो सर्वज्ञ संतापासे विवेक अर्गळा घाली त्यासी तो म्हणे सेवकासे संवाद करणे विहित नव्हे परी वृद्धी प्रकरण आणि सुचले त्या कारण की सेवका ते काय बोलणे शिक्षा देऊ राजा ते शरीर कोठे घालते घाय परी सर्वतरी दुःख होय तदून शिक्षा विजेता राय दुःख मिळते प्रतनेने असे योजन मच्छंद्रात भस्म चुमटे कवळी हातात शास्त्र मंत्र प्रयुक्ता रामनामी जल्पला येरेकडे पशुपत देवा बद्धांजळी होनी प्रणत रामा सन्मुख दंडवत महिमस्त ठेवित असे तो स्वरशास्त्र मंत्र योनी निकट करता झाला अंगी झगट झगड होता महिपाट भाळा सहज झालेसे राव उठो पाय क्षणी परी सुरदोड युक्त न सोडे मी तिने भाळ पदा देऊ भयपणी महियुक्त झाले ते करता येत नाही बहुता परे परी विभक्त नो हे करता धरित्री श्रमला नाना परी उपाय काही चाले ना मग बोलवणे सेवक मंत्री उतांज सांगे झाल्या परी म्हणे कदा न सोडे धरित्री व्यक्त झाली सर्वस्व परी मंत्री बुद्धिमंत एकटाशी तेव्हा बाहेर येत सेवका पुसे रळी मात कोणी कोणाते झाले का मनात म्हणे कोणी जती आला असे लंगडा प्रती गांजीला असे राजदूती म्हणून शोभला असे तो असे भावना अनुचिते शोध करीत असे पुतणे प्रती शोध सोचिता द्वारा निगोती वृत्तांत प्रविष्ट झाला मंत्री वृत्तांत ऐकून कानी शोधनी काढी मच्छिंद्र मुनी धन्य मंत्री तो शोधन प्रकरणी अर्थपोषण्य निवडिता तन्मायत सुगड करणे त्वरे घातला मच्छिंद्र चरणी मग म्हणे महाराज अवधारीपणे कृपादान पावे तय ऐसे बोलता मच्छिंद्रात प्रसन्न झाले स्वचितात क्रोधे आवरणी होता शांत प्रसाद देव म्हणत असे मग करे कळणे भस्म चुमटे विभक्त अस्त्रमंत्रापोटी कवी राज जलपता होटे धरा चुमटे सोडित असे राव उठून बेसे धरित्री वेगे पाचायते सुहिता मंत्री सविची योने झड करे तो ते राजना निवेदिले पत्रिके बोला निकट दूत विचारून घेतो राजक्षेमात तो ते शुभवार्ता सांगत कल्याण राजा विराजला मग मच्छंद्राचा धोणी पाणी मंत्री येत तया लागून प्रवेश होता तया क्षणी उठांतराय ते निवेदला राय कोणी सकाळ उठांत मच्छंद्र चरणी भाळ उपित अर्पित अति गौरवनीय स्नेहभरित नाम पुसे तया प्रति ये म्हणे नरेंद्र पाल मज मच्छंद्र म्हणते तानुल्या बाळा राय ऐकून उतांत सगळा मच्छंद्र चरणी प्रेरित असे मग सुखासने सिद्ध करून राजाने मच्छंद्राचा हात धरून आपले सभासानी येऊन कनकासने बैसविला षोडशोपचारे पूजन अर्पिता झाला तन्मंथन परी वरी परमाद्रे भक्ती रत्न मच्छंद्रात ओपित असे सदा सर्वदा आसनी चैनी गमनी भोजनी जोडणी पाणी निरंतर उभा सेवे लागून अन्य काही सूचना ऐसा भक्तीचा पाता पाठ मच्छंद्र कृपेचा लोटला लोट म्हणे कोण नरेंद्र कामना लोट कवनाची ते दात तसे येरो म्हणे योग जो योग द्रोमा मी सूर्यवंशी पशुपत नाम राम औलाद पशुपत्नी धाम औलाद देह असे हा तरी वडील माझा विजय ध्वज श्रीराम तरी तेजपुंच माते भेटी महाराजा मित्रकुळाचा टिळक जो येरो म्हणे रे भावका देते आता करते त्याची भेटी मगर सभे भारी तपोजटी राय घेऊन येत असे उभा रावणे राजांगणे धुमास मंत्र जल्पे वाणी भस्म चुमटे संजनी अर्कावरील प्रेरित असे तेने दुर्वख मंडळ संपूर्ण ध्रुवे भरून केले गगन दिशासह अर्क संपूर्ण झाकळून पै गेला दुमरा सारणे भरले नयन नेत्र पुसित असे सारथी अरुण धुम संचारुणी मुखा कारण कासावी होत असे ते पावणे सविता राज म्हणे अस्त्र विद्ये धुम्र विराज क्षत्रिय कुळातील नरेंद्र अजय प्रेरणे प्रेरली ही विद्या मग तो महाराज लोचन कवळून सायका चढून गण वायू अस्त्र शर निर्माण सोडिता झाला महाराजा तो शस्त्र प्रतापने लवकर प्रगटी सावर मारुत तिने मंद्राच्या पर्वत हालू म्हणते डगडगा ऐसा वाट होता प्रकट डोंबरे फुटला दिशा पाठ सतना लागे निर्मय वाटे गमन करता येईना ते पावनी अगोद्रम जलपता झाला अस्त्र उत्तमा ते पर्वतास विषा प्रकाम आड झाले रथाते मग ते श्री नारायण पर्वत पाहता विशापणे मग वज्रासंधान करता झाला अर्कतो तो वज्रास अति कठीण पर्वता माथे गेले भेदून तेने घाय शतचरण ते त्वरे झाले नगराज पर्वत चूर्ण होता निगोती ते पावणे मच्छंद्र ते भ्रमी असं यजनी उपरती मित्र भागी सांडित असे ते अस्त्र होता संध्याने प्रविष्ट वाजी सगळून झाला भ्रमिष्ठ सांडून राहण्याचे नित्य वाट संध्या नेली भलतीकडे
ते पावणे द्वादश नामी ज्ञानशराच्या न उरल्या गुणवर मी तेने करुण प्रेमे प्रकामी नाशा प्रति पावत असे तेने ओढून भ्रमिष्टपण सुपंथा सुपंथा करी गमन तोय मच्छंद्राचे दृष्टी पाहून वाताकर्षण जल्पत असे वातास्त्र आकर्षण सबळ वायू चक्रे भेदिले तुंबळ मग वाजीचे आणि सारथ्याचे तैवळ श्वाचे श्वास राहिले आणि जो प्रत्यक्ष चंडीकरण तोही दाटला श्वासे करून वायू चक्री गेले आटून रतुलतवणी पडलेला मही आधता दिवेरत खाली पडला श्री आदित्य संध निवाजे आती होत कासाविंस श्वासाने परिमयी पडता तेजोराशी पाळ मही पातला ती अनळ तेने दाहू पाहे सकळ मही वरले उद्भेज ते पावनी मच्छंदात जलादास्त्र स्मरे त्वरित तेने करुण अप्रमित जलोष्टी होत असे परी आदित्य पडतानी चेष्टित परम घाबरले स्वर्ग दैवत मग विमान यांनी होईन त्वरित मच्छंद्रावासी पातले ब्रह्मा विष्णू आणि शिव वरुण यशोनी कुबेर देव सुरवळादी अनादी सकळ गंधर्व महिला गे पातले जैसे सकळ तरुवरती चहूकडोनी पक्षी येते तन्माय मिळते सकळ देव उतरले मग महाराज श्राब्दे जावाई धावनी मच्छंद्र धरला हृदय म्हणे हा आदित्य कोण न्यायी संकटित वायू जला या उपरे करून नमस्कार विष्णू ते देत उत्तर म्हणे महाराज पशुपती वीरा आदित्य कुळे असे हा असे असता यथार्थ वंशजासे न पाय हा देत तस्मात वडिलांचे धर्महित असे पर्याय सावे का तन्मय राज तस्मात राय पशुपती नावडे आदित्या प्रती म्हणून न्यायसे विकुंडपती चर्या भागर चेला आणि एक मम वागोत्तरासी साबरी विद्या कोत्राशी सूर्य नामे मंत्र उपदेशे प्रसन्न सावे अर्काने या उपरी आणि काही तो सूर्यवंशी विजय ध्वज तो पशुपता श्रीरामाज भेटवावा महाराजा नवरानी वाहस माझा काम पूर्ण त्या नामे गशाम असे बोलता योगद्रम हरिउत्रा स्वीकारे म्हणे बारे योगद्रमा जो काय वेदला कामा तो पाशील कल्पद्रमा परिसावत करी अर्काते असे बोलून चक्रपाने करता कर देत वचनी म्हणे बारे भास्कर मंत्राला गुणी वरदाता झाला असे बारे तो मंत्र लोकोपकार नामस्मरणी होता वर तिने चिपाता की योग भद्र सकळ जनाचे मिळतील वीरभराचे समरंगणी आणि नागपत स्थाने तू ते ओपनी वरद्वाने तुष्ट केले आधीच तरी आता संशय सर्व सोंडणी सांडून अर्का जीव वावे याचे रीती देव अवघे गौरविती मच्छंद्र म्हणे पशुपत्राय आधी दाविन राम काय तेव्हाचे समाधान तरी राय मम चित्तात व संगे असे एकदा मच्छंद्रवाणी सौमित्रास सगुणे प्रगट झाला कोदंड पाणी दशत नाही महाराजा मच्छंद्र देवता कोदंड पाणी भावे मस्त कोपिले चरणी राम प्रेमे धरुणे वक्षसानी मच्छंद्रात कवळेला पशुपत्राव भाविक पूर्ण तोही वंदी श्री रामचंद्र राम त्यातील हृदय धरुण धन्य वंश म्हणत असे यावरी मच्छंद्र जोडणी दोन्ही हस्त नम्र स्तरीत सौने रघुनाथ गौरवने रामा बोलत हे रघुत्तमा महाराजा सौ नामे अनंत असते देवी त्यात राम नाम गंगा वस्ती सर्वात श्रेष्ठ सीतापती ग्रंथा माझे निवेदिले साबरे विद्येचे अपार वचन मंत्र प्रयोगे कवितो पूर्ण जेथे होईल तुझे नाम तेथे कार्य करावे समग्रत्वा चित्ती असेल जरी अनुमान तरी सज्ज करी काकोदंड बाण मजवणी समरंगण होते करोरणांगणी श्रीराम म्हणे मच्छंद्र ऐक तूही देवांचा देव वरदायक श्री दत्ताचे प्रतापर्क अवतार तिघा देवांचा आणि नरसिंह अवतार पूर्ण ब्रह्म ते तुझवश आहे योगद्रमा तेथे मी का नसावे सार्थ कामा काय असो तुझा आता तुझ्या मंत्री माझे स्मरण होताचे कार्य करण बावन विरात सबळ आचरण मंत्र प्रयोगे दाविन मी असे वधुनी वरद्वाने भाष्य देत मच्छंद्र पाणी मग म्हणे योगधामी मज तुझा ऐके असे की तू विष्णूचा अवतार जो कवी नारायण महाथोर तस्मा तुझे शरीर ऐकेत्व असे आलोके असे बोलून कौशल्यास होत धन्य म्हणून ग्रीवा तुकेत यावरी बोले सावधा देते वेग करीत पराय असे ग्लानी सोडा वचन श्री राममुखी ऐकून ते मच्छंद्र हृदय अपारभूषण चित्तशक्ती ते मिरविले तेने परम आनंद ते प्रसन्न झाले चित्त भगवती मग वातास्त्र मंत्र देहे व्यवस्थिती प्रसादा ते ओपित असे वातयुक्त अस्त्र पूर्ण मुखी जल्पला मच्छंद्र योगी जन मग सुटी पावनी वाताकर्षण सुखी केला देते तो मग सावधोनी मई बसत दाही दिशा निहाळितो तो अपार दृष्टी देखून दैवत सकामाजी पाचारे सपा दैवता जाऊन तेथे नमिला महाराज प्रतापादित्य यावरी विष्णू लागी पुसत क्षत्रिय कोण ऐसा आहे मग मच्छंद्रा ते देव पाचार थे की तुझं बोले ते गबसते मग चंद्रास जल्पन ते दर्शना जात मच्छंद्र मित्र धावतो अति सबळ म्हणून चंद्रास जल्पा मच्छंद्र बाळ ते मागे पुढे परम शीतळ चंद्रासे मिरवित असे अत्यंत त्यात जलद्राहसा वर्षाव होऊन होत शीतल ठाव ऐसे योजने सविताराव जाऊन या न मेला सर्वा ते देखून मच्छंद्रात धन्य धन्य ऐसे म्हणत पवन नामी असे पुसत ग्रामधाम जन्मादी मग विष्णूचे मुळापासून कथा नामधामादी सांगितली वार्ता कवी नारायण मही वार्ता मच्छंद्रात मिरवत असे तरी बारे मच्छंद्रनाथा कवण काम निवेदली वेथाती मजवदोनी वरद्रामृता प्राशन करी महाराजा कृत तेथा द्वापार युग गेले परी ऐसे नाही केले धन्य तुझा प्रताप से विपुल धन्य गुरु तुझा तो येरो बोले कर जोडणे मम वेदली कामना म्हणे साबरे विद्या कळतो करणे कृपा करून दाविले परी त्या ते वरद आपला बसावा असावा असे वाटते म्हणाला तरी कृपा करून त्यावर त्याला दिला पाहिजे महाराजा
असे ऐकता मच्छिंद्रवाणी अवश्य म्हणे वासर म्हणे मंत्र प्रयोगे स्वयं येऊन कार्य करीन जगाचे असे वधून जगलोचनी भाष्य देत कर्तव्यवसनी यावरी पशुपत्राया बोलावणी चरणावरी खाजला एरेकडे सकळ देव विमान यांनी गेले सर्व आपला लिसाण पर्व पाते झाले ते वेळा एरेकडे मच्छिंद्रात कृपया हवण्या पशुपत निघता झाला करून ते तर राममूर्ती वंदोनी या स्वस्ती भक्ती कथा सार समस्त गोरश काळे किम्यागार सदा प्रसिद्ध चतुर अष्टम अध्याय घोडा श्रीकृष्णार्पणमस्तु शुभम भवतो श्रीरस्तु श्री स्वामी चरणार्पणमस्तु श्री नवनाथ भक्ती सार अष्टम अध्याय समाप्त अध्याय 9 श्री गणेशाय नमः जय जय जगदुद्धारा अवतार दीक्षा ज्ञानेश्वरा अघटित माया अवतार धरा भीती वाहना गुरुराय असं आता येथून मच्छिंद्रनाथ सप्तमोक्ष पर्या पाहून त्वरित अयोध्या मथुरा अवंतिका येथात काशी काश्मीरी पाहिले मिथुळा प्रयाग गया सुरस तेथे नमुनी विष्णुपदास अन्य तीर्थे करुणी बंगाल देश चंद्रगिरीस तोपातला गावात कथा भिक्षाटन तो स्वरूपकारी दयाळू ब्राह्मण त्याचे दृष्टी पडता सदन झाले स्मरण भस्माचे मनात म्हणे याच सदनी पुत्र मंत्र संजीवनी वरद बसणे सिद्ध करणे दिले होते निश्चय तरी द्वादश लोटल्या पाठी पुन्हा येईन मी शेवटी असे वदन भस्म चिमटी सरस्वती ते दिले असे तरी त्या मायेचा शोध करून पाहे तिचा वरद नंदन ऐसे हृदय मच्छिंद्रानन सदना माझी प्रवेशला उभा राहून विप्रांगणी हे सरस्वती असे पुकारी वाणी तो ते ऐकून शुभानानी बाहेर आली अति त्वरे मच्छिंद्र म्हणे ओ शुभानानी तो नाम काय ऐकू दे कानी येरू म्हणे सरस्वती अभिधानी लोकोपचारे मज असे उपरे बोले मच्छिंद्र बोले ते नाम काय त्वया भरतारा ते येरे म्हणे सर्व त्याचे दयापती म्हणतात ते नाथ म्हणे तुम्ही कवन जाते गौडे विक्रम म्हणे तै सरस्वती ऐसे एकूण कुणाचे ते मिळाले तेव्हा नाथाच्या मच्छिंद्र म्हणे माय ऐक दावी कोठे तो बाळक येरू म्हणे जे पुत्र मुख पाहिले नाही अद्यापे मच्छिंद्र म्हणे बोलस्ते का कोठे म्या वरद भस्माचे दिले चिमट भस्म नये ते संजीवनी पीठ पुत्र रूपीचे दर्शवे असं भस्म चिमटे ऐका वाणी कुण युक्त झाले नितिंबने मग भस्म चिमटे ते उकरडा भुनी सांडिले अन्याय वाटला तेने करून झाले भयग्रस्त हृदय संचलना कंपवात चित्ती म्हणे आता हाणात शिक्षा करेल मजलागे असे रीती म्हणे जलपत तरी गात्रे थरथरा कापत अत्यंत भयाचे भरणे भरते शुद्धी पात्रा सोडिले त्याने यावर नाथ म्हणे ओजन्ने पाहते काय तू पिशाचपणे पुत्र कोठे तर दावी नाही उशरण लावे ओ माते असे बोलायचे होता दाटे मग विचार हृदय गोरठे काय असे द्यावे खरे गोष्टी वृत्तांत जितका झाला असे मग चरणी ठेवणे भाळ उभय जोडणी कर्कमळ म्लान मुख दिन विकळ वृत्तांत सकळ निरोपे म्हणे मारा क्षमाचरणा आपण जो का प्रसाद दिला परी अन्याय मजपासून झाला भस्मगारी सांडिले परी ऐता वाणी मच्छिंद्र खिन्न झाला म्हणे स्त्रिया जाती पाप रूपीने अविश्वासाचे भांडारे तन्माहिती मूर्ख झालो मी या बाईच्या बोली लागळ वरत मंत्र भस्म ओपेल सूर्यवीर्य आणवणे या उपरी अनेक वर मंत्र संजीवनी आहे अमर सूर्यवीर्य देवहर रचला असेल कोठे तरी आता ठाव सांडेला शोध करून पाहे वाईला ऐसा म्हणे विचार केला सरस्वती ते बोलत असे तो जवळ एक शोभ करावा काही पतव परिपत्री पडत काही नाही तरी सांगेला ठाव माझ्या आईने जो दृष्टी दावे का असे बोलताना आत्माने भय पिटले मुळवणे प्रांजळ चित्ते शुभाननी मुखचंद्रा उचंबळे म्हणे महाराज योगद्रमा सांडेला ठाव दावी ते तुम्हा पुढे चाले उगमानाथ जात असे सवे सवे तो क्रीडा केरू दाम गोर पडला पर्वता समान तेथे जाऊन सोमदम नाथा प्रती सांगत असे हे महाराज तपोजटे येथे सांडेले भस्म चुमटी ऐसे एकोणी नाथ ओटी हाक मारे बाल खाते हे हरे नारायण प्रतापवंत्या मित्रवर्या सूर्य सुता जरी असेल या गोरात निघत्वरित या समय या गोवर केळीत नरदेह जन्म मिरवला असे तू ते उत्तम तरी गोरक्षा असे तू ते नाम सुठापणे मज वाटे तरी आता न लावी उशर हे गोरक्षनाथ निघे बाहेर असे वदतानाथ मच्छिंद्र बाळ शब्द उदेला म्हणे महाराज गुरुवर्या गोरक्ष असे मी या ठाया परी गोवर्ण गाणे गुंपेत काय भाळ मवळे विराजला तेने करून शरीरवेष्टन झाले आहे दडपण तरी गौरी या ते विचारून बाहेर काढे महाराजा असे एकूणे उत्तर बोलव करी आणून लोहपत्र मही विदारून नग गौर बाळतनो काढेला दादरोष अलौकिक सर्व गुणी पाहता बालक सरस्वतीने भाळी देक तर्जनी ते लावेले ते पावनी मच्छंद्रात म्हणे खेद काव करते व्यर्थ तुझा नव्हता तो सूत्र प्राप्त कैसा होईल तरी आता येथून नाह घेतील शापवानी माझा कोप प्रत्यक्षाने ब्रह्मादिका सायना असे बोले ता क्रूर वार्ता सरस्वती पावली भय चिता मागे पाऊल ठेवून तत्वता निज सज्ञे पातली हिरेकडे गोरक्षनाथे योनी वंदिले गुरुपदाते मच्छंद्रात तो प्रसन्न चित्ते अनुग्रह ओपित असे व मी ती एक अक्षर संबोधित समग्र नारायणी नामचर मंत्रविधीने निरोपीला वरद असं ठेवणी मवळी सकाळी उठली ज्ञान काजळी वरद विवते चचन भाळे मुख कुरवाळे प्रेमाने मग असं धोन तत्वता म्हणे तानुल्या उठा आता महीचे गोचर करून तिचा हरिपरायण सकामाते अवश्य म्हणून गोरक्षनाथ सलिंचरणा माता ठेवित श्री मच्छंद्राचा धवण असं गमन करता पैझाला चंद्रगिरी स्थान सोडवणे करते जगन्नाथी गमन तो मार्गे जाता एक ग्राम कनकगिरी लागला मच्छंद्र पाता ग्राम तुरस बोलता झाला गोरक्षास भारे प्रारंभ शोधे जठरा माझे दाटला तक्षे माझे घालून झोळे बारे संचोरणी वस्ती मिळी भिक्षा मागून ये वेळे शोधा माझी हरके अवश्य म्हणून गोरक्षनाथ सत्व झोळी कक्ष घेत संचोरणी
कनक ग्रामात भिक्षा मागे घरोघरी भिक्षा मागता अति उद्देशित गेला एका विप्रगृहाचे तेथे पाहता ते दिवशी पितृश्राद्ध मिरवले. विप्र करून या भोजन उपरी मागत्याचे देत असे अन्न ते संदेशे गोरक्ष जाऊन अलक्ष आधी जल्पत असे. तर त्या घरचे नितंबिनी महाप्रातिक सुस्वरूपणे क्षमा शांतीचे लावणे खाणे सर्व गुणी संपन्न तिने पाहता गोरक्षनाथ भाविती झाली चिंतात म्हणे धन्य बाळ तिथं चांगलपणे मिरवत असे. परे ताप्ती योगी वशिष्ठ माते भास्त योगी श्रेष्ठ पूर्वीचा कोणी योग भ्रष्ट जगा माझे मिरवत असे. आयसे जाणून लवडी सवडी पात्री पदार्थ स्व करे वाडी अन्न सामग्री ते तातडे घेऊन आले भिक्षेचे. मध्ये भागे ठेवणे भात यावरी वरण कनक वर्णात तळी वडे पोखरे दह्यात घालून या वाढिले. आयसा परिषद सन्न गावगत पात्र वाढून श्री गोरक्षापुढे ठेवणे नमस्कारी प्रीतीने. गोरक्ष पात्र पात्र सुरस म्हणी दाखला परमहर्ष चित्ती म्हणी आणि ते म्हणे धन्य धन्य मावले. आयसा भास भासवणे हृदय पात्र कक्षा झोळे ठेवे आशीर्वचने देऊने तो शोणे बाई जाता झाला महाराज. चित्ती म्हणे उदरापुरते प्राप्त अन्न झाले माते आता विचून खटाते केवी हिंडावे घरोघरी. असा विचार करून चित्ती येऊन वंदिले श्री गुरुमूर्ती भिक्षा जोडी कक्षातून निगती काढून ठेवी पुढारा. तो ते प्रत्यक्ष तपमुळे विकासुनी पाही जोडी तो ते अन्न सुंदर परिमळे निज दृष्टी देखले. मग ते घेऊन आपले पासे भोजन करी योगींद्र तापसी अन्न स्वादिष्ट रसनेसे लागता बक्षे आवडीने. जठर भंडारे भरुनी भरते आणि कैचे नाही पुरते परी सर्व पदार्थ कामनायुक्त वडा प्रिय मिरवला. परी पदार्थ अपूर्णपणे कामना येथे राहिले म्हणे की वडा आणि कसा बने चांगुलपणा मिरवित. ऐसे चित्ती कल्पना आणून पाहता झाला गोरक्षवदन. ऐसे सजेत ओळखून बोलता झाला गुरुसे म्हणे महाराज पदन कवन कामना आली म्हणा तो अर्थ उघडून दहावी वचना काम कार्य निरोपावे. येरो म्हणे गोरक्षनंदना कामनी विदली माझ्या मना आणि वडा असा भोजना तृप्त चित्ते मिरवतो. ऐसे एकूणी गुरुचे सज म्हणे गुरु राज महाराजा आता चिवडा आणून सज तुम्हा प्रती देईन मी. ऐसे म्हणून तत्काळिक उठता झाला तो पण ऐक विप्र गृह येऊन दे का हाक मारे गोरक्षतो म्हणे मायो माय आता अनेक वडा दे तत्वता मम गुरुची कामना असे चित्ता तृप्ती असता ते पावेना. तो ते बोले नितंबने आला से गुरुचे निमित्त करुणे परे काम सविता स्वेच्छापणे हृदय पात्रे लावे. माते धावणे गुरु भक्ती काम ने करू पहासे तृप्ती तस्मा सकळ अर्थ कळो आता चित्ती मध लागे जानपा. येरो म्हणे जन्य असे कामना विदले नाही माणस गुरु इच्छा काम उद्देश पाहू आलो चौठाया. तो ते बोले विप्रणंदने गुरु अर्थ कामना अर्थी विदली म्हणे तो तरी प्रार्थनी वचन माझे ऐकावे. अगा मम भक्तीचे प्रसंगी करून तू ते दिले पहा वाढून पुन्हा आलासी मागून तरी ते नाही पुकाचे. येरो म्हणे तरी त्यास काय लागते सांगा मास तेशी देऊ तो ते खास वडे जाणे इच्छितो. येरो म्हणे गुरु भक्ती माते दाऊ पावलासे शक्ती परी वडे अन्नावरती पाहिजे ते डोळा काढून देई का. येरो म्हणे काय कडन चक्षु कामने वेद म्हण तरी चक्षु आता देईन जाणं उशीर नसे या कार्य. असे बोलून केले कौतुक का आंघोळी अनामिका चक्षुदारे घालून दे का बाहेर काढले बुबुळाते. बुबुळ गोळा वाम करते ठेविता लोटला रुधिर पाटे जैसा नगे झरा लोटे अकस्मात उद्भवला असे. असे ती विप्रदारा पाहुणी लज्जित झाली अरिष्टपण परम चित्ते खोच मानून सदना माझे परतले चित्ते म्हणे आहा कैसे बोलता झाली विपर्यासे धन्य आशिष असे जगा माझे मिरवला. मग वडे घेऊन 7-5 देऊ पाचले लगबगे 7 पुढे ठेवणे मध्ये 7 ऐक्याचे करे भावार्थ. उपरे जोडून उभय पाणी विनंती करीम लाड वंदे म्हणे महाराज जवाने शब्द माझा उदेला परी उदय न होता लाविता वेळ तुम्ही बाहेर काढली बुबळ पोरी मम अन्यायी शब्द केवळ क्षमापात्री मिरवणे. उपरी बोले गोरक्षनाथ तू किंमत झालीस भयभीत वडे अन्न तत्पदार्थ चक्षु दिला मी आपला तरी तू भयभीत न होई सकळ स्व करी माझे विराजे बुबळ. येरो म्हणे तपस्वी कृपा करी मजवरे इतके देवनी माते दान बुबळ ते सहज नेईन अन्न जे अन्न आपले कार्य संपादन क्षमा वाढ यामध्ये. असे ऐकून गोरक्षनाथ म्हणे तू न होई भेबेत बुपळ असं वड्यांना ते घेऊन या चालेल. चक्षु साडून पदर जाऊन उभा राहिला गुरु समोर वाचे बोले नम्र तर इच्छा पूर्ण कराजे. तरी तो कडवाळू मच्छंद्रात ससी छाचे मुख पाहतात वसन पदर चक्षुवर ते घेऊन या मिरवला. ते पाहुणे चक्षु वसना म्हणे चक्षु झाकेला केवी वसने येरू म्हणे उगेच करून चक्षु वसने धरेला. मनात करते गोरक्षनाथ जरी मी याते करी स्रोत तरी ते कारुणी वड्यांना सहित दुःख प्रवाही मिरवेला म्हणून पुस्ता गुरुनी वचन बोले श्री गुरु गप्पे धरून सहज ते चक्षुवसन धरले असे महाराज. येरो म्हणे बा मुख कमळा प्रत्यक्ष फाव दे माझ्या डोळा. येरो म्हणे गुरु स्नेहाळा भोजन झाले या दाखविन. येरो म्हणे बाण घडे असे आधी पावत मुखास नंतर सारू भोजनास दुःख तुझे हरोनिया. जरी तू करते अन्मान तरी प्रत्यक्ष गोस्त गोमाव समान मानिने अन्न निषेध जाण चक्षु आदे दावे का. असे एकता निर्वाण वचन गोरक्ष बोले श्री गुरु कारण की मागो गेले वडे अन्न कथा झाली ती ऐका. जया घरी वडे अन्न तेथील सद्भक्ती आहे का मी तिनेचे प्रथम दिले अन्न मागून गेलो दुसऱ्याने. मग तुमची इच्छा काम धावणे म्या मागितले वडे अन्न तर ते बोलले माझं कारण गुरुभक्त म्हणविसे. तरी तू काढून दे डोळा मग वडे देईन बाळा. असे बोलता तजन बुबळा खोवून या काढिले. तरी हा न्याय घालून पोटी माते करावी कृपादृष्टी ऐकता तपोजे ऐसे ऐकता तपोजे परमचिते तोषला. मग चक्षुदाराव निवसन असे काढे ते मच्छंद्रन तोरू धीर प्रवाह ते दारुण चक्षुदारा येत असे. मग बोले मच्छंद्र त्या ते बुबुळ खोटे सांग माते
येरो काढून स्वस्ते गुरुनाथ दर्शये मक्त प्रतापी योग ध्रुव मंत्र संजीवनी आराधोनी नेम सविता तेज बोबळ धामी मंत्र प्रयोगे स्थापिले पूर्ण मंत्राचा होता पाठ बोबळ संचले चक्रक पाठ मग पूर्व स्थिती होणे अचट तेजा लागे मिरवले मग अंकी घेऊन गोरक्षनाथ स्वकारे मुकुरवाळीत म्हणे धन्य धन्य बा महित तुची एक सतीच मग त्यासी होग घेऊन अंकावरी सतीच्छा भोजन करी परी तरी शक्तीचा अपारल रे मच्छंद्र देई मिरवत असे झाली सांगो पांग भोजन गोरक्षासी बोले मच्छंद्र जाण बारे ते भक्ती पावने परमचित्ते संतोषले परी मज पासीचे विद्याभ्यास उपदेश आठवी ठेवून मग असा विद्यादय दत्तात्रेय देणे सकळ तो ते निरोपेन कवित्व विद्या साबरी सबळ तीही विद्या अर्पिले सकळ एक मास्तर निवसते स्थळ विद्येचा अभ्यास पै केला स्वस्ति शिवस्ते कथा सार समस्त गोरक्ष काळे किमागार सदा परिषद नवम अध्याय घोडा श्री कृष्णार्पणमस्तु श्री स्वामी चरणार्पणमस्तु नवनाथ भक्ती सार नवम अध्याय समाप्त श्री स्वामी चरणार्पणमस्तु अध्याय 10 श्री गणेशाय नमः जय जय आदिनाथा माया चक्र चालका अनंता सर्वादिशा भगवंता साक्षात अक्षय मोक्षतो परी मागेले अध्याय निरूपण मिस्त्री गोरक्षाचा पावनी जन्म उपरी सेवने कनकगिरी ग्राम ध्यान तो केला तरी ती विद्या पूर्ण कैसे सकाळ कळा श्लोक राशी भविष्य उत्तर भविष्यात पुराणाचे निरोपेते श्रीस्मृती प्रथम सांगून ब्रह्मज्ञान स्वमुखी केल्या परायण विश्व आणि विश्वंभर दोन भावाचे नुर्मिला अशा एकमेळे करुणा गोरक्ष झाला सनातन एवढ सकळ देवने ब्रह्मज्ञान उपदेशले करुणाती या उपरे वात पित्त कपहार कस रसायन विद्या सकळ एक किम्या करणे धातू अनेक हातवटे सांगितले कविता रसायन नवरस गणादी निरोपी दीर्घ रस व्यक्त अर्थलिंग प्रकरणात व्यक्ताव्यक्त सांगितले या परिवेत्या ऋत सुप्तेत केला प्रवीण दीर्घ रस्वे छंद निपुण स्वरित छंद अवघे गुण पै केला रुक अथर्व यजुर्वेद सामवेद आदी सांगून प्रसिद्ध उपरी विद्या ज्योतिष परिपूर्ण सांगितले सास होतात किरात कोश कौमिदी रघो हरिवंश पंचकाव्य मीमांसा साई शस्त्रांनी मी दिली यावरी धनुधर विद्या निपुण सकळी शस्त्रे केला प्रवीण ती सकळ अस्त्रे कोण कोण नामे त्यांचे ऐकेजे वाता साने जलद्रास गोरपिंग होबे कामास्त्र वाचा कशन बळ स्वतंत्र पर्वतरास सांगितले वज्रास वासनाव शक्ती खगनागास्त्र खगेंद्र संजीवनी ती ब्रह्मास्त्र आदी निवारणिका रुद्रास सांगितले वीरसास्त्र दानवास्त्र पवनास्त्र आणि कालास्त्र स्तवन महाकार्तिकास्त्र सर्व व्यगत्रास निवेदिले यावरी साबरी विद्या कवित्व प्रत्यक्ष करून सकळ दैवत तयांचा व्रत आणि निषेध गोरक्षमुळे मिरवेला ती दैवते कोण कोण भावने विरासते जाण नरकालिंगा महमदावतम महिषासुर आराधिला जोटिंगवेता मारुती अस्त्रवीर भद्रपती मूर्तिमंत सीतापती वरदमौळी स्पर्शित असते यावरी प्रत्यक्ष गजवदन तोही उतरला सहस्र किरण वरशाती अंके घेऊन वरदमौळी स्पर्शित असते यावरी अष्टभैरव उग्र तोही पातले ते समग्र सिद्ध भैरवादी काळ भैरव सांग बाळ भैरवादी पातले वीर भैरवादी गणभैरव ईश्वर भैरव रुद्र भैरव भस्म भैरवादी महादेव अर्पणापती पातला तेने घेऊन अंकावरती मुकुरवाळती वरद असते खेळती बाबर धावणी येते तेही देते आशीर्वचन मुंडा चामुंडा शंकिने डकिने कुंडारंडा फालंडा यक्षिणी चंडा चंडिका प्रत्येक वंडिका प्रत्यक्षयोनी वर मोक्ष गोरक्षा देते त्या यावरी प्रगोटने जलदैवत तेव्हा त्या ती वरदे ओपित कुमारी धंदानंदा विख्यात देवता त्या गोमट्या लक्ष्मी प्राज्ञा बाला बगला नव्वेद वेद प्रत्यक्ष विमला आशा जलदेवता येऊन तत्काला वर ओपिती बाळाते यावरी प्रत्यक्ष अष्टसिद्धी होणे वर ओपिती वरमादी आणि मा गरिमा विशाळ बुद्धी महिमा प्रकामे पातली प्रतिमा प्राची वाशितमा सातवी देवी सिद्धी महादेवी सज्ज करुणे अस्त्रकार उभे अष्टसिद्धे तत्काळ त्या असं भावने विरासहित श्रीराम सुरे झाला प्राप्त सर्वत्र ओपने मवळे असं विद्या करी ओपेते असं वरदेवने सद्विदेसे सर्वत वंदिती मच्छंद्रासी म्हणती महाराज गोरक्षासी तपा लागे बेसवे तपे होता अनुष्ठान तिने बळ चढे पूर्ण मग हे विद्या तपोदन लखलखित मिरवेला असे उदून सकळ देव पाते झाले आपला गाव सामस राम सूर्यादी महादेव भावने विराधी पै केले या उपरी कोणे एके दिवशी गोरक्ष गोकिती सद्विदेसे मंत्र संजुनी पाठ मुखासे करीत बेसला होता तो जवळे नसता मच्छंद्रात बैसला होता एकांतात तो गावचे मुले खेळत खेळत तया ठाई पातले म्हणते गोरक्ष ऐक वचन आम्ही आणला बहुत कदम तरी शकट करून दे उत्तम आम्हाला गे खेळावया येरो म्हणे शकट मस्ती करू येत नाही निश्चयसी येत असेल तुम्हा कोणासी तरी करून घ्या ना असे ऐका मुलांनी वचन करे कदम करून आपल्याला करे करून शकटाचे चिपलाचा कदम चक्र काष्ट व्यक्त शकट केला येत असती तर परी उदेने कल्पनेत शकता सारथी असावा म्हणते गोरक्ष आम्हा प्रति साई दे शकट सारथी आम्हा साधना कदम नेते तरी तू करून दे का असे ऐका मुलांचे वचन म्हणे कर्दम आनंद द्या देतो करून परी हे वासव भविष्यकारण गोरक्षा ते उदेले नव नारायण करभंजन परम उदय पावणार गहन नाम म्हणून गोरक्षा इच्छ द्रोम चित्त धरे ते उदेला मग हाती घेऊन कर्दम गळा प्रसिद्धा झाला उत्तम पुतळा परिकरसने पाठ संजीवनी आगळा होत असे मंत्राचा त्यात विष्णू वरे उपचार पयुष मांडणीत जलपत स्मर एवं विदे संजीवनी मंत्र पाठ होता गोरक्षा मुखी पाठ असे पुतळा पूर्णपणे होता कर्दम गोळा महाभागे भाग सकाळ व्यक्त असे तत्वांचा तिने कोरणे पंचभूत दृश्यत पाले संजीवनी अर्थ करभंजन ते संधित प्रेरक झाला जीवितवा असते मासुतच्या सहित आकार सुदृश्य झाला त्यात पुढे शब्द आननाथ अकस्मात उदेला
उदय होता प्रवते रुतने ते पाहिले सकाळ बाळाने म्हणते भूता आणले गोरक्षाने पळा पळा येथून या असे बोलता एकमेकात सकाळ कोणी भयचकित सांडून खेळ सकाळ अर्थ पळून गेले वात गती आशा परी मुले भयग्रस्त ते पाहुणे मच्छंदात मग पाचन सकाळ मला ते आश्वासने पुसत असे म्हणे बाळा होय थै थाट का रे कापता सांगा वाट येरी मुळा होणे सकाळ बोबट मच्छंदाते निवेदिला म्हणे कर्दमाचा शकट साथी करवीत होतो गोरक्षात येतो बाळ तत्वपणे भूतमते कर्दम लोपोने संचारले ते भूतात त्यापी आहे लान परीक्षणिक होईल सोळवटपणा आम्हा लागी करेल भक्षण म्हणून या पळालो परी आम्ही आलो येथे पळून मागून गोरक्षणात येत होता धावणं त्याचे बक्षले असेल भूताने याच संशय नशेचे मच्छंद्रायचे ऐकून वार्ता साशंकित झाला चित्ता चित्ती म्हणे मुले वार्ता सांगते काय ते नोय अतट भूत कैसे व्यापिले ते पाहुणे बाळ भ्याले तरी आता जाऊन वहिले गोचर करावे निज दृष्टी मग आशा सोने सकाळ मुला निकट बेसनी पुसे त्याला कोणत्या ठाई संचार केला भूताचा तो मत सांगा येरो म्हणते बाबा ऐक भूत नव्हे होते तेव्हा बाळका आता थोडं फोडणी हा बक्षीला मा वाटत असे मच्छंद्र म्हणे मी असता तुम्हा बहीण असे सर्वता चला जाऊ भूताचे आता शिक्षा करू आगळे मच्छंद्र म्हणे दुरोण दाखवा भूताचा ठिकाण तरी ती बाळे औषमनानं दुरोण ठाव दावी ते या उपरेखीकडे गोरक्षणात तोही पळाला होणे भयग्रस्त मुलांचे मंडळ सांडून एकांती लपून या बैसला ठाव लक्षण परम एकांत बसला होता सुचेष्मंत हृदय धडधडीत अत्यंत भूत गेलं म्हणून या एरेकडे मच्छंद्राचे ठाव दावते मुले समस्त परी दुरजास्ती यत्किंचित सनिधनयत भयाने मग त्या ग्रामात मच्छंद्रात मुले दावित सगड जात तो बाळ टहाडत महिला येऊ करड्या बाला सगळने ते लकाकत मुखे टाहाटा आवडत ते पण मच्छंद्राचे करभजन ओळखीला हृदय धरून लवडे सवडे बाळ उचलून घेतली आवडे मग लगबगे गावाबाहेर अति तातडे बाळास पातला ते सकाळ मुले पाहुणे पळते झाली प्राण घेऊन म्हणे नाथाने बुद्धरुणी आणि आता बरं नसे आता या भूतासे देईल सोडून तरी आपल्या पाठीस लागून एके काशी बक्षेल धरून असे म्हणून पळतात एरीकडे बाळ घेऊन गोरक्षा पाय मच्छनंतर सदने सदने हाता मारून गोरक्षा ते पुकारे परे ज्या सदने जाय जाते ते सदनेची मुले आरडून उठते आई आई बया बया म्हणते आणि पळते पुढारा परी सदने सदनेचे जन नाता पुसते हटकून काय भय काय दाविले मला कारण म्हणून आरडून पळतात कोणाचे मुलं घेऊन फिरतात मी सदने सदनी येरे म्हणे गोरक्षणे पाहिन तेव्हा सांगेन असे बोलून पुढे जात तो पातला गोरक्ष होता जेतो उभा राहून अंगणात गोरक्षा ते पाचारे ऐकून स्त्री गुरुची वाणी गोरक्ष निघाला सन्नातून परी येताचे बाळ पाहिला नाही पुन्हा आरडून पळेतो हा विपर्यास पाहून नाही मच्छंद्र विचारे आपले मने गोरक्ष व्यापला भय करणे बाळ येथे ठेवावे मग शरीराचे काढून वसन त्यावरील निजलेले बाळ रत्न मग त्या सतीच चारून गोरक्षापासी पातला जाता कळून धरले हृदय म्हणे पावासी व्यर्थ प्रवाह येते भूत नाही मनुष्य दे करभंजन उदेला परे परे त्याचे उदय राहते सांग झाले निर्भयपटी येरू म्हणे मुलासाठी खेळत होता महाराजा हाती घेऊन कर्दमगोळा पूर्णपणे रचला पुतळा परी नेणे कसे झाले का भूत त्या संचरले लोपटे सकाळ कर्दमणी ते दिसू आले मानवाकृती तिने भय व्यापुनी चित्ती पळालो मी मुलास यावरी मच्छंद्र बोले वाणी तू ते सांगितले संजीवनी तो मंत्र गोकेताक्षणी करीत होता असे काय तो येरू म्हणे आज्ञा तुमचे भंगिले नाही शपथ पायांचे खेळता वाणी मंत्राचे सांडिले नाही महाराजा कर्दम पुरता करता हाती परी मंत्र सांडिला नाही ते चुकलं नाही शिक्षा हाती ओप नका गुरुनाथा असे एकटा गोरक्षवाणी मच्छंद्र तोषला आपले मने बारे केले करणे म्हणे बा बरे केले करणे उठा आता वेगेच येरो म्हणे गुरुनाथा तुम्ही आणले आहे भूता ते मज खायला प्रांजळ आता बाहेर येऊ नका जे मच्छंद्र म्हणे ऐक माता ते बाळ नसे रे भूत तू गोकेने संजीवनी तर मनुष्यपदा तो झाला जसा गौरव केडासान बाळ झाला ती उत्पन्न त्याच नीती खेळता कदम बाळ उदयात आले हो असे ऐकता गुरु गोष्टी म्हणे भूतन हे तो पोजठी मच्छंद्र म्हणे भय पोटे सांडे मनुष्य ते असे असे एकूण प्रांजळ मग श्री गुरुचा धरुणे हात बाळ होते चिरपदरात तयापासी पातले बाळ उचलून मच्छंद्र आता आपल्या शिबरा घेऊन जात बोध उदा आणून पान त्वरित ते बाळ कापै केले यावरी वसन झोळी करून आता घातला गैनंदन यावरी त्या गावीचे जन शिबरापाशी पातले नाथ चरणी अर्पण माता पुस्ती नाथ समता बाळ कोणाचे हलविता श्रवण करू इच्छितो मग झाला उठांत मच्छंद्रात या ग्रामस्था निवेदित तो ऐकून सकळतांत आश्चर्य करते क्षणोक्षणी महाबीजा विना जाण कर्दमी केला मनुष्य उत्पन्न तसा धन्य विधी होऊन मच्छंद्रात मिरविला ऐसे परस्परे भाषणे करती गावीचे सकळ जन यावरी बोलते नाथ कारण नाथ निकट बैसोनिया महाबाळाचे कष्ट उत्कृष्ट पुरुषा होईना ते नाता श्रेष्ठ तरी असे धर्मजन्य वरिष्ठ करून द्यावे महाराजा तिथे बालक करे अर्पण करेल तयाचे संगोपन तुम्हाला हे कष्टदार होणार नाहीत महाराजा ऐसे ऐकता जगाची वाणी मान चुकली मच्छंद्र म्हणे बारे धर्मजन्य कोणती करावी महाराजा असे बोलता मच्छंद्रात विचार करता ती ग्रामस्थ तो ग्रामा माझी विप्रगुळात मधुनामा नांदत असे तयाची कांता लावणे खाणे पती होता धर्मपत्नी सत्य संचित सर्व ज्ञाने ज्ञान काळ नांदत असे ज्ञान काळा पै असे मग मच्छंद्रात विनवणी करणे म्हणते महाराज मधु ब्राह्मण तयाची कांता परम सगुण ज्ञान कळा असे की ऐकून मच्छंद्र वाणी पुत्राचार आहे संरक्षणे मग त्या विप्रा बोला आणि कांते सहित आणले
परी ती भाऱ्या लावणे राशे सद्गुणवर या जगासी नाथ पाता चित्तासे ओळखले हृदयात म्हणे माय व ऐक माय म्हणे माय ओ ऐक माय हा बाळ आहे वरदायक नव नारायणातील एक करभंजन मिरवला माय मी काय सांगू पण या बाळाचे सांगुलपण मोठी म्हणता याचे सेविकारण कैलासपती उतरेल तो तयाचे न्यूटन या ज्ञान राशी अनुग्रह होईल तयासी आणून ठेवले निवृत्ती पदासी निवृत्ती नामी मिरवणे म्हणे आयोनी संभवला जगा माझी सद्गी मिरवला परी अति गहनी नाम याला गहनी असे देई का यावर आणि सांगतो तसे आम्ही जातो तिथं साहसी उपरी फिरवणे राधद्रोषी गोरक्ष बाळ घेईल गे तो याते अनुग्रह देवना माय घे करेल सनातन परी तो आता जीवित लावणं संगोपन करी याचे यावरी बोले कौतुके सती की महाराज योगमती बाळ उपिले माझ्या हाती परी संशय एक असे तुम्ही राधद्रोषा केला आला परतो न बाळ न्याल किस मज पासून मग कैसे जन्नी पण जगा माझे मिरवावे तुम्हा आशा असेल ज्याचे तरी तशाच गोष्टी सांगायची मग नात गोष्टी ऐकूनचे ते प्रांजळ वचन बोलत असे माया संशय सांडून म्हणे बाळ न्यावी आपले सदनी माझी आशा बाळाला गुंतत नाही जन्नी मी आणि माझा शिष्य गुंतणार नाही आशेच हा बाळ तुमचा तमाच लखलखीत बोलतो परी गोरक्ष अनुग्रह देईल असे पुढे जाईल ते स्नानासी तू सांभाळ तुझं पाशी चिरंजीव असो हा मंत्राच्या अनुभूती माळा मोहनास्त्र घातले गळा कौतुके स्पर्शेत उदय कमळा पय धरे पय दाटत असे मग ते बाळ बोला लावणी सने गावीच्या आणून सुवासिनी पालखात घातले प्रेमे करून गहनी नाम स्थापिले यावर मच्छंद्र काही दिवस तया ग्रामी करुणी वास मग सगळे घेऊन गोरक्षास तीर्थस्थाना चाललेला परी मार्गे चालता वही वाट श्री गोरक्षाची घेऊन पाठ कार्यरूपी कार्य घेऊन अलट परीक्षेते पाहत असे नंतर इथे पाहता परी विषम अशी वैषम असते सर्व कार्य असे मग मच्छंद्र विचार करी मानसी तपपूर्ण नसे या तरी आता बद्रिका समी बद्रिके दार खुबा स्वामी तया हाते गोरक्ष ओपणे तया लागे रुजवावा असा विचार करून ते पैता हिंडले नाना ते मग लक्ष्मी हिमाल चल मार्गा प्रति बद्रिका समा प्रति पै गेले स्वस्ती व्यक्तिगता सार समस्त वर्ष काव्य किम्यागार सदा प्रसिद्ध चैत्र दशमाध्याय घोडा श्री कृष्णार्पणमस्तु शुभम भवतो श्री स्वामी चरणार्पणमस्तु श्री नवनाथ भक्तिसार दशमाध्याय समाप्त अध्याय 11 श्री गणेशाय नमः जय जाजी इंद्रशलाका मुकुटपणे सकटिळका इंदिरापते बुध जनका भक्ती मानसा विराजित येते कथा सिंहा लोकनी पूर्वार्ध्यात की जे श्रवणी असो गुरु शिष्य बद्रिकाश्रमी शिवालया पातले आयसी स्तुती अपार वचने करीत मच्छिंद्र बद्रिकाश्रमी स्तुती ऐकून प्रेमयोग मी प्रकट झाला महाराजा मग मच्छिंद्राचा धरून असतो प्रेमी त्यात अलंगित निकळ बिसने पुसे त्यात योगक्षम कैसा गोरक्षात घेऊन जवळी मुख स्वकारी कुरवाळी म्हणे बा उदय येणे काळी हरिनारायण झाला सियायसे एक उदक ती महाराज मच्छिंद्रात मग तव शिवयोगाते सुत तार कोइल ब्रह्मांड यापूर्वी ते पाहिले होते म्हणशील तरी कण गेले ते तू अभ्यासने श्रुती आणि ले दैवत घराते श्री रामनरती सूर्य हनुमंत भैरव गोरक्ष घेतला काळी कावीरांसहित पाचारिता मी हे तेता आलो होतं महाराजा तस्मात पूर्वीची होय ओळखी म्हणून गोरक्ष घातला अंकी परी आता असो शके एक वचन आहे की जे याते विदेते अभ्यासले परी तपाविन विलगीत ठेले जैसे शत्रू जगत्रयी झाले मग हीनत्व प्रतापा तरी आता माझे आश्रमे तपा बैसे योगद्रमी मग तप बळाते बलाते मी विद्या आश्रय मिरवेल हे या उपरी मच्छंद्रात बोलत वय धाकते बाळ अत्यंत परी तप त्रिवक्लेशात साहिले असे केस जे येरो म्हणे वरत पाणी तुझा आहे मवळी स्थाने तरी तप क्लेशावर कडस दुःख देणार नाही बा यावरून येथे नित्याने ते मी समाचारेन गोरक्षात येतो निसंशय सकला ते तपा गोरक्षा बैसवी असे वता आदिनाथ अवश्य मच्छिंद्र नंदन म्हणत उत्तम आहे असे बोलत अंगीकारिता पै झाला येवी तू आणि तुझा दास येथे आश्रमी करता वास तेथे वाईट कायमास चिंता माझी निर्सेल गे मग उत्तम वेळा उत्तम दिवस ग्रह बळ जाणून नक्षत्रास उत्तम जेथे उत्तम मास पाहुणे तपा बैसविला लोहाचा करून कंटक नीट त्या अग्रियोजनी चरणांगुष्ट वाम पादा देवने काष्ट उभारायला गोरक्षतो वायू आरी ठेवून मन क्षणिक अन्य तेजोन उपरी फळपत्री आहार करण शोधारण हरण करीत असे सूर्यमंडळी ठेवणे दृष्टी मग तप करीत असे तपोजटे ते मैचंद्र पाहुणे दृष्टी परमचे ते तोशिला मग आदिनाथ विनवणे मच्छंद्र निघाला ते ताठाने द्वादशा नेम करणे गोरक्षाते सांगितले स्वयं आपण आदिनाथ गोरक्षाचे दासे करिता मागे पुढे राहून अत्यंत आल्या विज्ञानी उठीत असे असं यावरी मच्छंद्रात गया प्रयाग करून त्वरित अवंतिका मिथुळा सहित मथुराकाश्वरे पाहिले अयोध्या द्वारका महाकाळेश्वर सोमनाथ करुणे तत्पर ब्रह्मगिरी त्र्यंबकेश्वर कृष्णेश्वर पाहिला भीम उग्मी भीमाशंकर आवंड्या नागनाथाची पंढरपूर करून 14 पीठे थोर भगवतीशी पाहिले कार्तिक शेषादी मल्लिकार्जुन सरिता सरोवरे अपार स्नान घडले कैता मही ते गमन लोटले द्वादर वर्षादे सकळ तेथे महीचे करोना शेवटी सेतुबंदी धावणे रामेश्वराचे चरणवदने स्नान गेला अब्दी सेतो श्वेतबंदी वायसुत जावणी नमी मच्छंद्रात परी मच्छंद्रा पाहता मकर तुझ्यात अल्लादला चित्ती बहुत म्हणे तू बाबा योगद्रुमाने कोणीकडे केले येणे 24 वर्षे तुझ्या दर्शना आजी झाले महाराजा असे बोलून वायसुत परमचंद्राचे आतिथ्य करीत मग समय पाहुणी संतोषयुक्त मच्छंद्रा ते बोलत असे अपूर्वी बदला देवनी वचना तुवा केले आहे गमन परी राज्याचे स्थान पाहिले तुवा नाही की आता धरी
आता तरी धरणचे ते प्रसन्न करी कृपा भगवती बहिणाकिनीचे कामरती पूर्ण होते घे का मी गुंतलो तिचे वसने की मच्छंद्र पाठविणी भवने तरी तेरते सुखाचे कामश्रमे मच्छंद्रात मिरवेजे ऐसे एकूण हनुमंतवाने औषमने मच्छंद्र म्हणे मग त्रिरात ते वस्ती करून निघते झाले उभयता मार्गे जाता अनेक ते यथाविधी झाले सरी ते मग गौड बंगाल टाकून त्वरिते श्रीराजा संचरले तर ते सकाळ स्त्रियासी वाल्स्वामीने विराज राजासनी महापुण्याश दपखाने मैनाकिने ज्ञान कळा शृंगार म्हणा उत्तम जन तेथे बघित असे राजासन वाजे गजवाजे उदती रत्न राष्ट्र उद्धादे असते पै असं असे राजकारणे बहुत असते कामे भिन्ने परी सकळ समुदायकाने स्त्रिया अवघ्या मिरवल्या असं अवघ्या कट्टात संचत झाले उभयता नगरात राजवारी जाऊन त्वरित झाले दृष्टीच राय असे दृष्टी पाहता अंजनी स्वतः स्त्रियाचे आनंद झाला बहुत बोला आणि त्वरित कनकासने बैसवले एकासने मच्छंद्रात एकासने अंजनी स्वतः षोडशोपचारे पूजने त्वरित बंधांजली केली तै म्हणे महाराज दिव्यरता वातन नंदना अंजनी स्वतः द्वितीय कोणे सांगा आता आगमन झाले महाराजा एरो म्हणे ओशोबानाने त्वा बैसने तपा प्राज्ञे तरी त्या तपाच्या कामना म्हणे पूर्ण करे आता मम भक्तीचे वरदावळे की पुरुष लादशील मच्छंद्र बळे तरी तोचे हा होय येणे काळे रते सुखानी व्हावे असे बोलले निवज शरीर निवांत बिसला असणावरी मग रावणी तेथे 3 रात्री निघता झाला कपिराज पुन्हा श्वेत पदा येऊन त्वरित केला श्रीरामचिंतन हेरेकडे मच्छंद्र नर सुखा माझी हेलावे बैसून या कनकासने राजविलासा भोगे म्हणे मुक्त माळाग्रवे लागून हेलावे ते समोर हेम मुद्रिका उपनिकने हस्त विराजले कनक कंदने भरधरी बसणे हेम कने ढाळ देते लकलकेद बडे जाई बडेदार वारंवार करते पुकार चढीदा चौदार धवल जादा म्हणतात नैसानबा तारांगणे वेष्ट शोभला उडांगण स्वामी देवी स्त्री आत्मचंद्र म्हणे निज भारी शोभला सदा बेसन एकासनी खेळ खेळते दूतकर्मी नाना विनोदने गुण विनोदवानी हास्य करते गदगदा राज विभादी कारभार स्वय करते सारा सारा नाना कुशलता पार निज दृष्टी पाहत असे तेने करून मच्छंद्रात सुखा दिसा मेन तळपत आयसे लोटले बहुत दिवस रते सुखा माझारे तो समय चित्त सुख मिळे ऋतू पावले राजबाळे ते कामरतीचे सुख वेळे गरुड झाले ते दारा तो गणा माझी भद्र माझी सर्व गुणी मुनी भद्रमूर्ती अंश रूपे प्रकटते देह धरती पै झाला रेत रक्त जेने काळी लोटत मासा नवाचे मेळे तदनंतर प्रसूत झाली या बाळे बाळ बालार्क देखील त्या ते भरता 12 दिवस उत्तम परी केले बास नाम ठेवले त्या देहास मीननाथ म्हणून या उपरी आज का देवने दान उचित आते सकळ दोषले जन नाना होते देवने भूषण गौरव आते मिरविले असं ऐसे संगोपने 3 संवत्सर ते आसानी लोटून गेले सुखासनी मच्छंद्राते भोगिता यावरी आता दुसरे कथन हस्तिनापुरी कुरुनंदन जन्मेजाच्या वंशाकानो भद्रवा जन्मला तो जन्मेजापासून पट्टी 7वा पुरुष वंशापती 2 सहस्र सप्तशती केले कले गेला असे लोटवणे तो बहद्रवा राजा थोर राजपदी हस्तिनापुर मिळवणे महिच्या पार विप्र सोमयाग मांडला 1 वर्ष त्या अक्षती अग्निकुंडी प्रणाहती पुष्ट होणी 10 कमरते तुष्ट शरीर मिरवला तरी शिवनेत्री सापडे आग्ने तेने दाहिले होते पंचबाणे परित गेला होता बक्षणे दुर्मदने महाराजा शुभ्रा शुभ्रेचेतला मदन जठरा उठवी पाहता होता दुर्मदन तया माझे जीवे थोड्यानं अंतरिक्ष संचला तो अंतरिक्ष महाराजा अग्नि जठरा माझे विराजे तो निर्गर्भ अति तेजपुंज यज्ञकुंडी सांडीला पूर्ण होताची यज्ञावती शेष प्रसाद मिरवणी होती मग यज्ञकुंडी प्राहती रक्षा काढे भुवद्रवा विप्रहाते सरेल बाळते जाते रक्षा स्पर्शता लागे हाते दृष्टी पाहता बाळाते मंजुळ वदन रुदन करीत ते पुरोहित ज्ञाने द्विजरायासी म्हणे महाराजा यज्ञकुंडी तेजपुंज बाळ प्रसाद मिरवले मग पुरोहित विप्रापासून निज करे कवळे यात्री नंदन परम स्नेह हृदय धरून घेतले चुमन बाळाचे असं भुवद्राला लवडी सवडी अंतापुरात जाता तडे धर्मपती संसार सांगडे निज दृष्टी विलकी म्हणे महाराज विजय ध्वजा करी कवळेले कवण आत्मजा माते भासे मित्र वजा दुसरा तरणी आहे हा येरो म्हणे ओ शुभाननी यज्ञकुंडी दुर्मदोनी प्रसाद रूपे दिले तेने राजसंमे मिरवावया तो उद्रेजे मीनकेत मनाने वरी आपला सुत तयावरील सकळ होत या बाळाते मिरवावा अगे अयोन्य संभव जाण ववता दक्षेची दरत्न ज्वाळा माळी होणे प्रसन्न प्रसादिल्ला आपणासी आय सेवता राजभूप सुलोचना कवळी बाळ कंदर्प तयाचे पावणे दिव्य रूप मोहदीप जळला बाळ हृदय कवळेने धरिता पय धरी लोटता पै सरिता बाळ मुके सन घाले तर पय पान स्वीकारे मग उत्तम करे बाळ रीती स्नान समाजनादी सारिते या परिद्वादश दिना प्रति परम 16 मांडी याला यज्ञकुंडेच्या जाळा माळी प्रसन्न झाला तेने काळे ज्वाळा तुदेला म्हणून सकाळी नाम जालिंदर स्थापिले आशा गजरे पूर्ण रहाटे झाली बहुत दिवसा लोटे मास संवत्सर पंचवटे सप्तम लोटली या उपरी कोणे एके दिवशी राम विचार करी मानसी गृहस्थाश्रमी जालिंदराचे लग्न विधे उरकावया म्हणून आपला पुरोहित मंत्री सवे घेऊन द्या ती उत्तम कुमारी शोधात महिवरे प्रेला गुणवंत रूपवंत सुलक्षणी कुमारी पाहत मंत्री आणि पुरोहित देशावर हिंडती पियरीकडे जालिंदर राजांगणा परम सुंदर गोकुणी अंकावर चुंबन घेते लालसे परम स्नेहाने वृद्ध दृष्टी पाहुणी बोले योग चटे दुर्मिनी मंत्री मम दृष्टी दिसत नाही का माते येरो म्हणे पारसायक तुझ स्त्री करावया जनक पुरोहित अनेक मंत्री देख पाठविले आहेत वा
येरो म्हणे स्त्री काय माती म्हणे बायकोसी म्हणा येरो म्हणे मग धावावी बायका कशी जन्नी येरो म्हणे मग समान बायको येईल तुझ कारण जैसे मी त्या समान तुझं बायको येईल की ऐसे सुलोचना त्या तेवता तो शब्द रक्षणी आपल्या चिता बाळात येऊन खेळता खेळता बाळाला गे पुसत असे म्हणे गडो ऐका ऐकू मम तात माता बायको करतो ती काय साठी अर्थ करतो को करता बायको ते सांगा तो ते बोले विचक्षण बहु शटपणी बोलती हातून जालिंदर बुद्धीहीन बायको ही कळे ना मग ते म्हणते मूर्खायक बायको म्हणता संसानिक विशेष सुखाचे पूर्ण भातुका जगा माझे मिरवत असे विशेष सुख म्हणजे काही सांगती न ठेवता गोवाई ती ऐकणी थरारुणी जाई मनी विचार करीत असे अगा जने परम अधम आचरणार्थी परम दुर्गम जे का जगाचे उत्पत्ती स्थान ते चिरम निरमतात मनात ते करी विचार मातेच्या शब्दाचे परत रीते करुणी व्यवहार अर्धमराशे दिसत असे माता बोलते मज समान कांता मिरत असे चित्रात करीती कांता मज माते समान व्यवहार योग्य वाटे ना तरी पूर्ण अदमराशी करदान व तू कार्य असे मग साडून काम धामाला असे कानांतरी निघाला मग ग्रामद्वारे ग्रामरक्षक ज्यांनी पाहिले बाळक परिरानंदन म्हणून दाखवत अंतरले परिबुद्धीचा त्यांनी विवेक केला हेर मागे पाठविला कोणी जाऊन त्रयनुपाला सांगितला ते तातडीने हे महाराज भवनात विपिणी गेला आपला सुत राय असे एकूण वृत्तांत आला धाव तातडीने परित चपळ विलक्षण कोणी येऊन म्हणे कोणी येईल धावण म्हणून मार्गाते सांडून महाकाळ निघाला तो त्या ठाया विपिणी सर्व दाटे विशाळ झाले अतृण फाटे त्यात संचरला हेर दृष्टी चुकर झाले पाहता परित योगेंद्र सफळ भवत जाता जाता एक पर्वत त्याचे दरे धरून सुत उत्तर दिशे चालेला येरेकडे नोकनाथ काढणे निघाला शोध करीत परी शोध लागला दूत स्थानापर्यंत पुढे शोध लागेना असे झाले सकाळचे निराशपणे ग्रामाचे येथे झाले आणि शोक करते सकाळने रायासह पार्जन पाती आपल्याला सदन परिबृहदा आणि सुलोचन परम अट्टहास करतात बाळलेला खेळ अद्भुत आठवणी गाता रुदन करीत राव म्हणे अनुचित प्रसादतेचा पै केला असे करता अट्टहास पर्याय अनेक सरदार मूळ धिलेश राय सदा बोधे नाना भाषायुक्ती प्रयत्न करून या म्हणते राय नरोत्तमा जालिंदर अयनी संभवा तरी हा सेविता महाकाळना त्याचे मरण नसायचे तरी निश्चय करणे धैर्य आगळे ठेवा मना अशा युक्ती करणे राहायचे शांत करतात येरीकडे जालिंदर पर्वत दरी अति गुहा संचला महिवरे काळोखदा रात्र दाटले तया माझे झाले विपरीत विपिणी वनमा लागला बहुत पुढे ते कान नग्ने जाळीत तया भाषे पातला ते त्याला दरी जालिंदर निद्रे व्यापिले तृणा पार तो जवळ आला विश्वान तृण बक्षाया कारणे तो बाळ गोमटे देखील दृष्टी विस्मय करी आपले पोटी हे बाळ मम उदर जटे उदय पावले होते की उत्तम ठाव पाहुणी याते सांडले होते म्या गर्भाते येथे याव्या कारण याते का पडले न कळे हो मग शांत होणी मग म्हणत बाळ त्वरे केला जागृत की घेऊन पुसे त्यात काय कारण येथे या वया येरो म्हणे तया आद्रे म्हणे कोण तुम्ही सांगा सत्वरे येरो म्हणे विश्वान जन्य जनक सुधामे येरो म्हणे जनिक जन्य जनक कैसे होतील हर एक मग तो मुळे होणे कथा पाव कथया लागे सांगत असे तसेच भक्ती कथा सार समस्त गोरश काय की मागार सदा परिषद भावित एकादश अध्याय गोडा श्री कृष्णार्पणमस्तु शुभम भवतो श्री स्वामी चरणार्पणमस्तु नवनाथ भक्ती सार कथा एकादश अध्याय समाप्त अध्याय 12 श्री गणेशाय नमः जय जय भगवंता बाळक नरहरीचा सुता नर रूपा पदम पाहता अवतारांत मिरविषयी असं महाराज दुर्मदवना सका जन्माची कथा सांगून उपरे बोले कामना म्हणे कोणती बाळा ती सांग येरो म्हणे जे महाराज कामना विरत मन माझे आहे परिहितात गुज सकाळ जाणते तू आता तरी आता ऐकता आता मिरवला अशा पूर्ण वार्ता ती हे बोना माझे सता चिरंजीवित संपादे असे एकूणे ज्वलन मवळी कवडे तो कोणी मिळ डोलवी मान म्हणे बाळाच्या धन्य ज्ञान वया समान नसे की मग त्वरे दुर्मदवना जालिंदराचे स्कंदी वाहन अनुसयानंदना स्थाने त्वरे जाऊन पोचला तो महाराज त्रिनंदनाच अग्नी ते पाहुणे झाला अश म्हणे पुढे होणे हव्य हवनास आलिंगेले सो प्रेमे म्हणे महाराज मम दैवत तेजपुंज जेवी सेवे सविता कवन कामना विधोनी चता येथे आला ते महाराजा परी महाराज दुर्मदवना हा कोणाचा आहे नंदना येरे म्हणे पंचबाण शिवदेचा हा असे की शिवदेचा कामसेटम या दाहिला मी बोलते स्पष्ट परी जठर दक्षला होता वशिष्ठ आजपर्यंत महाराजा मग बरोदराच्या यज्ञकुंडाचा प्रकट केले या देहाते तसाच महाराज तुमचा सुत तुझे आता संगोपे तरी याते अनुग्रह देवने जगे मिरवी सनातपणे हा चिरंजीव आहे शिवकामने मृत्यूनय पावे मग दश करारित व्हायला मम जसे त्यावर जन्मला तसा श्रेष्ठ उभय पक्षाला चिरंजीव असे हा तसाच अशा झाल्या गोष्टी वरत करीत होत तपोजटे मग जालिंदर मही पाटिक करते सूर्य मिरवेला मग म्हणे जे महाराजा पूर्वीनाथाचे काम तुझा परीत आदर्श विजय ध्वजा मज पाशी ठेवी हा अवश्य म्हणून जाळामुळे म्हणे रक्षणे आपणा जवळे परी मज देखता अर्थ मवळे वरत करणे मिरवावा मग तो सुपात्र त्रिनंदनांकी घेत जालिंदरत्न सकाळ काळ ते सांगून विकल्पाते नुरवित असे पाही कृपेचे सदन नहाळे वरत असत स्पर्शितामुळे करणे ओपिता मंत्रामुळे अन्यान काजळे शिकलेसे मग तातचे तात अनुपम चराचरादी सावर जंगम एके रूपे सनातन ब्रह्म प्राप्ती मिरविले ऐसा झाले असं तंत विचार मग करुणे दत्तासे नमस्कार महाराज वैश्वान अदृश्यपणे मिरवला
मग दत्तात्रयाने जालिंदर विराजले पर्वते गिरीधर मग प्रेमी आंब्याचे चमत्कार दृश्य कळतील मग सवे घेऊन जालिंदराचे नित्य गमन करी महिसे स्नान करून भगीरथासे विश्वेश्वराचे नमिताती तेथून भोजन पांचाळेश्वराचे भिक्षा मागाय कोल्हापुरी निद्रा जयाची मातापुरी माहुरगड मनविताती जालिंदराचे दासे पावणे घडे घडे आल्हादे पावे मन सकाळ विद्येचे रत्न तया लागे भूषणाते ऐसे द्वादशात सकाळ श्रीप्रवण केला नाथ आयुष्य भविष्य गमनाथ सकाळ विद्या निरूपी यापूर्वी झाली अपूर्ण पुढे दैवत आराधून मग उपमया कारणे जालिंदरा उतरली मग तोस्तवने वैश्वानर पुढे केला तया कुमार प्रदेश होता जालिंदर सद्विदेशे दाटले पाहुणी विद्या अपारत्न मान तुकावी द्रुमदोना धन्य धन्य आत्रेन धन वारंवार म्हणत असे या प्रता त्रिस्तुत म्हणे महाराज ऐक मात पूर्णपणे जालिंदरनाथ सद्विदेश पै झाला पर्याय ऐकवचन एक उरले आराधन दैवते करून द्यावे प्रसन्न वरा लागे महाराजा तरी सकळ दैवताचे नेऊन भेटवी जालिंदराचे बोल स्वीकारून पूर्ण तयाचे बैसवावे महाराजा मग अवश्य म्हणून वैश्वानर संधी वायता जालिंदर भुवन त्रयी समग्र फिरवणी ओळखे दैवत असो ती स्थाने दैवते सांगता विखरी सुमध्यमे तरी दुपार कथा ग्रंथ महात्मे पडत आहे महाराजा जे जे मच्छंद्र केले संधान सकळ दैवते प्रसन्न ते धाविले द्रुमदने वरा लागे ओपिले परी दैवते वर देऊन त्याचे सांगते झाली पूर्ण तापसी तेने पाविले सकाळचे देसे आयसे सकाळ बदले ते ऐकून द्रुमदन पाता झाला बद्रिकावन तेथे द्वादश नियम करून तपा लागे बैसला लोह कंटके चरणांगोष्ट वाताग्रहणी आहार पुष्ट मुखी राम नाम पाठ ब्रह्मदृष्टी निर्मित असे चौथे अचात पाहुणे दैवते तुपेचे झाले माना आपले वाहिनी आरोहण करून आले तया ठाया ब्रह्मा विष्णू महेश्वरा अनेक दैवते आली अपार तपशांती करून साचार स्थानी गेली आपल्याला बद्रिकासमी बद्रीनाथ तेने उभयता सुता आपल्या जवळ त्रिरात्र ठेवून या घेतले से ठेवले परी भविष्यकतो न सांगता झाला पंचानन सत्य लोकाते ब्रह्मभवन तेथे वर्तले विपरीत म्हणाल ते कोणत्या रीती ब्रह्मतनया सरस्वती द्वादश दिवे मूर्ती रेखले ते शृंगारे तने ऐसे पाहता दृष्टी तो काम दिला सहजपटे मग विधे नये ते अवधी परमेष्ठी कुबदे ते संचरला तो काम बळे उन्मत कुमारी मागे लागत धावता धावता विरे पात झाला विधीचा ते दवा वात चक्र सपानेट बंद पावला महिपाठ परी हिमाद्रीचे वने असाटा दिग्गज झाला निजला परे करणारंदात येऊन पडले बिंदू रहित त्या रेता तेज व्यक्त प्रबुद्ध नारायण संचरला तरी त्याचे रोटले बहु दिवस झाले चतुरावृत्ती युग प्रमाण द्विजा लागे नाही मरण चिरंजीव असते ते प्रबुद्ध नारायण विख्यात अवतार दीक्षा देह स्थित त्या दिग्गजाचा कर्णविरहात शोभित आहे की बालतून बालार्क किरणी तरी तीर पहावे निज नैनी तो जालिंदर शेष करणे महिला गे मिरवावा कर्णदोष झाला त्याचा मकान म्हणून कानिपान आम त्याला असे 19 वर्षाला वैश्वानर बोलत असे फार बर्वे उत्तम झाले एकटे मनी ममता आणवले त्याचे प्रतिरक्षक बले निर्माण केले महाराजा तरी आता कृपा करून दाखवावे गजस्थान अवश्य म्हणून उमार मन त्रिवर्गाने चालले तो पहिले हिमाद्री पर्वते दिसे शेवटी दिग्गजमूर्ती महाविक्रते 16 वट शक्ती पर्वतासम देखील देखताची उमावर म्हणे हा गज प्रतापी तीव्र गदान हे महेश्वर माजवेल समर आपणासे तरी तया कैसे युक्ती करावी न राहायसी तीरत्व गती मग जालिंदर तीव्र एकटे बोलता झाला शिवाते हे महाराज उमावर माझ्या मस्तकी वरद कर त्रिसुते ठेविला तोर त्यांचा चमत्कार पाहता मग कक्ष माझी भस्म जोडे कर तर्जनी चिमटी ओळे मोहन अस्त्र तदून काळे जप्ता झाला महाराजा मोहन अस्त्र मागे पवित्र प्रेता झाला सर्वाष्ट्र जंपून या युद्ध मंत्र भस्म चिमटे सोडित असे चौथे अस्त्र होता एक तीव्रपणे जगाला झाला गज शांत या परे महेचरण चतुर्थ थृडदुड व्यक्त झाला तो मग म्हणे शिवासीत आता सहित तेथे असावे स्वस्तचित करे मी करे पाशी जाऊन त्वरित कानिपाते आणि तो आयसे एकटा वागोतर अश म्हणे श्री शंकर मग तो तेथून जालिंदर गजापाशी पातला परी मोहनास्त्र प्रतापंत सर्व अंगे गज झाला शांत निकट जाऊन तयाचे त्वरित आद्रोक्ती बोलत असे म्हणे बारे धीरपण कोणी नसे तू समान तुझे करणे दिव्य रत्न महिसे देते निर्मिले हाक मारुनी मी बोले त्याचे प्रबुद्ध नारायण समर्थ गज करणे होणे व्यक्त अवतार दिशा मिरविसे तरी आता झडकरे कर्ण सोडून ये बाहेर तुती या नाम या ध्या परे कर्ण कानिपास साजत असे ऐकून जालिंदराचे वचन बोलता झाला विधिनंदन हे महाराज गुण निधान स्थिर सामहिते मग त्वरे घेऊन कर्णद्वारे दृष्टी पाहे ब्रह्मचारी सहज करून उभय करे नमस्कारे प्रेमाने 6 वर्षी वयमान बाळतो न ददीप्यमान तयाचे तेज सकाळ कान तेजा माझे डवरले मग जालिंदे देवनी हस्त खाली उतरला कर्णस्तुत स्कंदी वाहुनी प्रेमे सिंह भरित शिवापाशी पातला स्कंदीची उतरवणी ठेवी महिषी म्हणे कानिपा सर्वज्ञ राशी नमस्कार ओम आवरासी वीरवंता महाराजा मग शिवासे करून नमस्कार उपरे निमिला वैश्वानर त्याहुनी प्रति अति थोर जालिंदर न मिलसे उपरे अत्यंत स्नेह भरिते शिवे कळवणे सप्रेमे हस्ते आपले अंकी बाळमती कर्ण कानिपा बैसविला परमप्रिय अति लालन घेतले बाळाचे चुंबन मग जालिंदरा बोले वचन बाळ तुवा अनुग्रह ऐकून आदिनाथ वचन जालिंदर तुफे मान मग तोचे घडे क्रिया मंडन संकल्पात आव्हाने मतन मन धन काया वाचा त्याग केला दृगुणाचा तो संकल्प निसंकल्प साचा गुरु राजवंदीला मग वरदस्त स्पर्शन चंद्रमळे करणी उपिली मंत्रावळी तेने सकळ ज्ञान काजय पेटून गेले तत्काळ व्यक्तायुक्त सकल माळस पूर्ण
विजयपणाचं मग चराचरी माझा सिवास एक रूपे वर्तत असे असं ऐशी होता राहटे मग उठते झाले चतुर्दशी पदी चालला मही पाठी बद्रिकाश्रमी पातले मग सुवचन दुर्मदन युक्ती सांगे जालिंदरा कारण बारे या का दत्तवचन काने पाते समर्पी ऐसे 19 स्वयं युक्ती अदृश्य झाला दाहक मती वरी सादृश्यपणे उमापती सन्मासे त्याचे मिरविले परिषन्मास दिना माझारी दत्त कृपेची विद्यालरे साठून काने पांतरी केला भंडारी विद्येचा परी सकळ असरे झाला निपुण मग बोलता झाला उमार मन अस्त्र देवता करून प्रसन्न काने पाते दे का मग स्तवनास्त्र जपणी त्वरित बोलविले सकळ दैवत इंद्र वरुणे अश्वने सहित महिला गे उतरले असं ऐशा समच्या काने त्याचे जालिंदर करीन मन बंधांजळी सर्वात सोडून बोलता झाला तर तक्षणी म्हणे महाराज कृपामती काने पामिरा सद्विद्ये प्रति तो योग देऊन निगोते कार्य लागे वर्तावे ऐसे एकूणी कायाचे वचन देवते बोलते सर्वसा जान तुझा मी वरप्रदान सद्विद्येसे दिलेसे दिल्ली परिक्रमणार्थी श्री पावकाच्या मोहाप्रती आणि अतिशय तुम्हा प्रति विद्यानाथ झालासे असे उपतांच्या बिडे करून तुम्हा सिद्धले वरप्रदान परी पुढे आणि कारण वर मिरवत नाही जे म्हणे बरे म्हणाल का वाईट परिवर्ण ओपो काम मी स्पष्ट म्हणाल तसे महाश्रेष्ठ दुःख देही आपल्या असे म्हणून विमाने बसते झाले तर तक्षणी तो जालिंदर दृष्टी पाहुणी परमचित्ते शोभला म्हणे माझा अनादर करुणी जाता स्थानावर परी माझा चमत्कार दृष्टी पाहावा मग करे कळून भस्मचंटी वातास प्रेता झाला जटी तिने करुणी नभापोटे प्रेरक झाले वातास ते तीव्र प्रकट होता वात चक्र ते सकाळी माने नभावर भ्रमण करती वाताने ते पावणे गंधर्वनाथ गुणी कांडे चढवित असे आदी देव सर्वरादे समस्त सज्ज केले सहायके मग नानास्त्रे जपणी युक्ती शर सोडते नातावते ते पाहून जालंद्र जते निवारण करे सर्वांचे परिहारी आणि हर दृष्टी पाती चमत्कार म्हणती पुढे कैसा विचार निर्दृष्टी पावके ऐसे असरे प्रेते भवत ते पाहून जालिंद्रनाथ मग सकळ अस्त्रावरी मोहन अस्त्र झाला महाराजा तो मोहन अस्त्रांतरी प्रवेश करी प्रताप बाहेर जालिंदरा ते अवलोकन करे नमन जात असे अस्त्र ऐसे अस्त्र सकाळ आले परे जालिंदरा नमन गेले परे परत असे केले निवटेले वात असते मग विमाने होणे स्वर्गे स्थिर समोर आटले वात चक्र मग एका बोलते व तर कैसा विचार करावा जे जे अस्त्रे प्रेरित आपण तिथे जाती नमन तरी आता शस्त्रे घेऊन महिला गे उतरावे तीव्र शास्त्र घाते करून द्वंद्व मुखाते करावे आव्हान मग त्याचा घेऊन प्राण स्वर्ग असे करावा का तो ऐसे मानले सर्वांचे ते विमाने उतरले महिवरती मग बदल फरश अंकुश शक्ती घेऊन या धावले ते पाहून जालिंदर सोडता झाला कामिनी अस्त्रावरी पवित्र काम अस्त्र प्रेले कामिनी अस्त्र प्रगडता अग्नित स्त्रिया तेज परिता उदय पावने काम वार्ता दर्शविता रायाचे त्या स्त्रिया कैशा आरंभे होणे शतगुणाशा भृगुटे सहायक नेत्रकटाशा शर सोडते कामाचे तया मागे कामास्त्र सर्व उदय कोणी सर्व पवित्र तेने लपट होणे सर्वत्र प्राणी युद्धा उसळले मग एकाकेच्या ध्याने लागून करते नम्र विनवणे तो त्या पती राणी हे धावते त्या मागे तो त्या कामिने कंटकवाने भद्रतरित जाती वेगुणे ते देवई तैसे तरी कळवणे वृक्षावरी घेती एक वृक्षावरी एकावरी एका ऐसे वेदले तयावरी निकट जाऊन विनंती करे वश होय म्हणून या सकळ वृक्षा गेले वेगुण ते पाहून जालिंदर नंदन मग स्वरशास्त्र मंत्र जपन भस्म चिमटे सोडित असे सर्पास्त्र प्रकट होता सकळ कामिनीची झाली प्रेमता ते पाहुणे कामिनी तथा उड्या सोडिते महिते तयाच्या मागे देव भले उड्या सोडिते अतिवा हिले परिस्पर्शाती पदा ते धरेले तर शाखे ते कळवणे मग खाली मवळे वरदवते मध्ये लोमिते देववृंद मुकुट महिते पाडवणे बद्ध मोकळे कबरे मोकळे हे लावे तन्मय तरुवरती देव प्राटे झोळ कंबे घेते ते पाहुणे उमापती रमापती हास्य करते गदा म्हणती भरवी झाले मग जायचा मिळाला नाही बोज न मारता सकळ ज्ञान काजा बरे जाऊन या घेतले मग स्त्रिया तळवटे काम करत्या झाल्या शेवटी सकाळचे चेर फेडवणे करपटे नग्न शरीर मिळवले सकाळ वस्त्रे जालिंदरापासे स्त्रिया आणून करते राशे मग जालिंदर कानिपापाशी हळूचपणे सांगत असे देव सकाळ झाले नग्न त्याचे नेसून येई वसन मग तो कानिपा घेऊन वसन त्याचे निस्मित असे निश्चिता देव बोलत अहो गुरुची करणी विप्रत विद्या असले असे सामर्थ्य योग्य आज्ञा दिसते ना ज्याचे ब्रह्मांड भरी कीर्ती ते करू लागे गेसे लोमती ऐसे म्हणून या प्रति वसना लागे परिधाने म्हणे महाराज गुरुते चोरण तुम्हा परिधानचे गुप्त वसन तरी ऐसे वर्तमान बोलू नका गुरुते वसन नेसल्या उपरी पायवंदी उभय करे भाळ ठेवणी पदावरे आणि जात पुढार आणि मग कानिपाची नेत्र भक्ती पाहुणे तुष्टले देवचिती मग प्रसन्न होरुवद भक्ती वराव पेटे कृपेने मग सकाळी देवनी वर प्रदान कानिपा केला वरदवानात या ऐकुणे पावक नंदन विभक्तास जोडीत असे विभक्तास होता प्राप्त सकळ देव झाले मग सावरणी वस्त्रभूषणा ते नातापाशी पातले मग सर्वत्री करून नमस्कार म्हणती तू वासुता दिल्लावर सकळ अत्रे साक्षात्कार आम्ही मिरवणी जांगे उपरे बोले जालिंदरनाथ पुढे करणे साबरे कवित्व त्याचे सहाय्य तुम्ही समस्त कृपा करून असावे मग अवश्य म्हणून वचन देते सहाय्य असं तव कविते असे बोलणे स्थान जाते विमानारूढ होऊन यावरी ओ रमावर आणि ओमावर कानिपा करुणे आणि जालिंदर भद्रिका समेत होणे सेर 3 रात्र राहिले ते स्वस्ती भक्ती कथा सार समस्त वर्ष काळे किंवा गार सदा परिसर 22 द्वादश अध्याय गोडा
श्रीकृष्णार्पणमस्तु. शुभम भवतो. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. श्री नवनाथ भक्ती सारदादश अध्याय समाप्त. आजचं बी आपलं पारायण इथे संपलेलं आहे.